नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, परिवर्तन कॉम्पिटिटिव्ह फोरमच्या आपल्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, तुम्ही राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून तयारी करत असाल तर तुम्हाला एक प्रश्न पडत असेल की चालू घडामोडींची तयारी नेमकी कशी करावी. कारण कंपायलेशन्स भरपूर आहेत, इयर बुक्स आहेत, तिमाही आहे, सामाही आहे किंवा मंथली बेसिसवरती मॅगझिन आहेत. पण चालू घडामोडीचा आवाका आणि त्याचबरोबर चालू घडामोडीची पिन पॉइंट स्वरूपात तयारी कशी करावी किंवा कमी वेळामध्ये इफेक्टिव्ह तयारी कशी करावी, तर हे प्रश्न नेहमी बऱ्याच जणांना पडत असतात. कारण बऱ्याचदा असं म्हटलं जातं की चालू घडामोडी इज इक्वल टू एव्हरीथिंग अंडर द सन. पण आता एव्हरीथिंग अंडर द सन म्हटल्यानंतर आपल्याला करंट पण वाचायचंय, न्यूजपेपर पण वाचायचंय, मॅगझिन पण वाचायचंय, बट ॲट दी सेम टाइम तुम्हाला सीसॅट वरती पण फोकस करायचंय, तुम्हाला जीएस मधले जे मोठमोठे सब्जेक्ट आहेत तर त्याच्यावरती पण इक्वली फोकस करायचंय. मग या सगळ्यामध्ये काय होऊन जातं माहितीये का की राईट बॅलन्स जो आहे तर तो मेंटेन करता येत नाही. आणि मग बऱ्याचदा चालू घडामोडी आयदर त्याची रिव्हिजन कमी पडती किंवा मग अंतिम टप्प्यामध्ये राहिल्यात तर त्या सोडूनच देऊयात किंवा त्याच्यावरती फोकस करायलाच नको, असा अप्रोच साधारणपणे आपला राहतो. तर तो राहू नये आणि इफेक्टिव्हली तयारी करावी या दृष्टिकोनातून आपण आजच्या सेशनमध्ये डिस्कशन करणार आहोत. आणि मग आपल्याला साधारणतः किती प्रश्न चालू घडामोडीच्या बाबतीमध्ये फायदेशीर ठरू शकतात तर त्या सगळ्या गोष्टीवरती सविस्तर स्वरूपात चर्चा आपल्याला करायची. राईट. आता पहिला मुद्दा त्यातला आहे तो म्हणजे बदललेली परीक्षा पद्धती आणि चालू घडामोडी. याच्यामध्ये बेसिकली आपण चालू घडामोडीवरच्या प्रश्न पद्धतीमध्ये झालेला बदल जो आहे तर तो त्या ठिकाणी बघणार आहोत. बघा, साधारणतः एक गेल्या 8-10 वर्षापूर्वी एक अप्रोच असायचा चालू घडामोडीचा, ज्याच्यामध्ये एका साच्यामधले प्रश्न विचारले जायचे. उदाहरणार्थ कसे विचारले जायचे? स्थळनिष्ठ, कालनिष्ठ, व्यक्तिसापेक्ष स्वरूपाचे प्रश्न होते. म्हणजे काय? यंदाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे पार पडले, पुढील वर्षीच्या अखिल भारतीय साहित्य संमेलन कोठे पार पडणार आहे, किंवा यंदाच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते, किंवा यंदाचा रॅमन मॅग्सेसे पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला, किंवा यंदाचा मॅन बुकर पुरस्कार हा कोणाला प्रदान करण्यात आला. म्हणजे काय? स्थळनिष्ठ, कालनिष्ठ, व्यक्तिसापेक्ष अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जात होते. याच्यामध्ये असं होतं की तुम्ही हेडलाईन्स जर का वाचलेले असतील ना तर तुम्हाला प्रश्न सुटत होते. बरोबर. म्हणजे उदाहरणार्थ आता रिसेंटली बानू मुश्ताक यांना बुकर पुरस्कार जो आहे तर तो त्यांच्या हार्ट लॅम्प नावाच्या कादंबरीसाठी त्या ठिकाणी प्रदान करण्यात आला. पण आता हा प्रश्न जुन्या कालखंडामध्ये जर विचारायचा म्हटला, जुना अप्रोच, राईट, नवीन बदल काय झालेला आहे प्रश्न पद्धती ते समजून घेणं गरजेचं आहे. बघा, हे का मी तुम्हाला सांगतोय, कुठलंही युद्ध जेव्हा लढलं जातं ना तेव्हा त्या युद्धाची स्ट्रॅटेजी डिफाईन करण्याच्या आधी रेकी केली जाते. बघा, रेकी म्हणजे काय? तर आपली छोटी एक 10-12 जणांची सर्च पार्टी पाठवली जाते आणि ती सर्च पार्टी काय करते, तिथं शत्रूचे बंकर्स कुठले कुठले आहेत, त्यांच्याकडे वेपन कुठले कुठले आहेत, तर ते सगळं डिमार्केट करण्याचं काम करते. राईट. मध्यंतरी भारत पाकिस्तान युद्धाच्या वेळी पण ड्रोन हल्ले जे होत होते तर त्या पहिल्यांदा झालेल्या ड्रोन हल्ल्याचा उद्देश हा होता की नेमकी आपली रडारची पोझिशन किंवा आपली एअर डिफेन्स सिस्टीम नेमकी कुठं कुठं आहे तर ते त्या ठिकाणी लोकेट करायचं आणि त्याच्यानंतर एअर डिफेन्स सिस्टीम पहिल्यांदा निकामी करायची. आपण पण बघा, म्हणजे पाकिस्तान रिटेलिएट का नाही करू शकलं त्याच्याबाबत पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी पण सांगितलं की आमची एअर डिफेन्स सिस्टीम जी आहे तर ती पहिल्यांदा निकामी झाली आणि त्याच्यानंतर एअर बेसिसवरतीच डायरेक्ट हल्ला केला. आपण काय केलं? धावपट्टीच खराब केली. आता धावपट्टी खराब केल्यानंतर विमानं जी आहेत तर ती उडूच शकणार नाहीयेत. सो ही काहीतरी स्ट्रॅटेजी असते. सो रेकी जसं करणं म्हणतो ना आपण युद्धाच्या आधी, त्या पद्धतीनं आपण ही रेकी करणार आहे की चालू घडामोडीला नेमकं गरजेचं काय. आता तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न नुसार पण तयारी करताय, आपल्याला एका प्रश्नाचं उत्तर हे कळणं फार गरजेचं असतं. व्हॉट इज रिक्वायर्ड किंवा व्हॉट इज द डिमांड ऑफ क्वेश्चन. अनेक व्हिडिओज तुम्ही बघितलेले असतील, एस्पेशली UPSC सिलेक्ट झालेल्या विद्यार्थ्यांचे वगैरे, तर ते आन्सर रायटिंगच्या बाबतीत सांगतात. तुम्हाला आन्सर रायटिंग करत असताना तुम्हाला त्या विषयाबद्दल काय माहिती आहे यापेक्षाही तुम्हाला त्या विषयाबद्दल काय विचारलेलं आहे हे लिहिणं जास्त महत्त्वाचं असतं. आणि आतापर्यंत मला वाटतं विद्यापीठ स्तरावरती आपण
एखादा शब्द जो ओळखीचा वाटतोय प्रश्नातला त्याच्याबद्दल आपल्याला जे काही माहिती आहे तर ते आपण तिथं टाकून पेपर रंगवून आलेलो आहे आणि इथंच गफलत होताना दिसते. सो इथं पण करंट अफेअरच्या बाबतीमध्ये प्रिलिमच्या अप्रोचमध्ये व्हॉट इज रिक्वायर्ड आणि व्हॉट इज द डिमांड ऑफ क्वेश्चन हे कळणं गरजेचं आहे. जसं की आज रोजी जेव्हा बानू मुश्ताक यांच्यावरती प्रश्न येईल ना तेव्हा त्यांची कादंबरी ही कशाशी संबंधित आहे ह्याच्यावरती प्रश्न येईल. त्यांची कादंबरी ही कुठल्या भाषेत आहे याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. त्यांच्या कादंबरीचा इंग्रजी अनुवाद कुणी केलेला आहे याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. किंवा हे सगळं एकत्र करून बानू मुश्ताक यांच्याबाबत खालील विधाने विचारात घ्या असा स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आणि हे एक पहिल्यांदाच क्लिअर करा बरं का, स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन म्हणजे अवघड आणि सिंगल लाइनर क्वेश्चन म्हणजे सोपा असं नसतं. येत असेल तर स्टेटमेंट बेस्ड पण सोपा आहे आणि येत नसेल तर सिंगल लाइनर पण अवघड आहे. आणि बऱ्याचदा आपला प्रॉब्लेम काय होतो, आपण गेसवर्क करण्याच्या नादी लागतो करंट अफेअर मध्ये. त्यामुळे आजच्या या इंट्रोडक्टरी सेशन मध्ये बाकी काही कळलं नाही तरी चालेल, फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, गेसवर्क आपल्याला करंट अफेअरच्या बाबतीमध्ये करायचं नाही. गेटिंग माय पॉइंट? सो हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर बघा आता चालू घडामोडींचं स्पर्धा परीक्षेतलं महत्व नेमकं काय. राईट, आता स्पर्धा परीक्षेतल्या महत्वामध्ये पूर्व परीक्षेला करंट अफेअर विचारले जातात का हो? येस. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि प्रादेशिक स्तरावरती घडणाऱ्या चालू घडामोडींचे ज्ञान असं आपल्या प्रिलिमच्या सिलेबसमध्ये एक लाईन मध्ये डिफाईन केलेलं आहे. राईट, त्यांनी काय म्हटलं नाही पुरस्कार विचारणार, निधन वार्ता विचारणार. काय सांगितलेलं आहे, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि प्रादेशिक स्तरावर घडणाऱ्या चालू घडामोडींचे ज्ञान आपल्याला असलं पाहिजे असं त्यांनी दिलेलं आहे. बरोबर, पुढे आपण जाणार आहोत. सो प्रिलिम साठी इम्पॉर्टंट आहे. प्रिलिमला किती क्वेश्चन येतात हो चालू घडामोडीचे? कोण म्हणतं की चालू घडामोडीचे 15 क्वेश्चन असतात. पण 15च असतात का हो? नाही. चालू घडामोडीच्या सेक्शन मध्ये 15 क्वेश्चन असतात. त्याच्यानंतर पुढे कुठं साधारणतः एखादा प्रश्न जो आहे तर तो एन्व्हायरमेंट मध्ये करंट रिलेटेड विचारला जातो. मे बी चर्चेत असलेलं राष्ट्रीय उद्यान विचारतील, चर्चेत असलेलं अभयारण्य विचारतील, चर्चेत असलेलं व्याघ्र प्रकल्प विचारतील, नव्यानं घोषित करण्यात आलेलं राष्ट्रीय उद्यान विचारतील. उदाहरणार्थ काय होत असतं बघा की कुठंतरी आपल्याला असं लक्षात येईल की मायनिंग चालू असतं आणि त्या मायनिंगला स्टे येतो कारण की तिथली बायोडायव्हर्सिटी धोक्यात येते. लगेच त्या राष्ट्रीय उद्यानावरती प्रश्न विचारला जातो. एक्झाम्पल द्यायचं असेल तर आरे वसाहतीवरती राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 ला प्रश्न विचारलेला. का विचारलेला हो आरेच्या जंगलावरती प्रश्न? कारण आरेमध्ये जंगलतोड झालेली होती आणि त्याच्यामुळे आरे वसाहत चर्चेत आलेली होती. किंवा अमेझॉनच्या जंगलावरती त्यांनी प्रश्न विचारलेला होता. अमेझॉन का बरं विचारलेला होता? कारण अमेझॉन मध्ये वणवे लागलेले होते. त्यामुळे एन्व्हायरमेंट ऑर मी इथं असं म्हणेन की जिओग्राफी. एन्व्हायरमेंटचे साधारणतः 5 ते 8 प्रश्न असतात आणि जिओग्राफीचे साधारणतः आपल्याला असं लक्षात येईल की 15 प्रश्न असतात. अगेन त्यातला एखादा प्रश्न या दोन्ही सेक्शन पैकी हा करंट रिलेटेड असतो. त्याच्यानंतर एखादा प्रश्न हा पॉलिटी मधला करंट रिलेटेड येतो. 1 किंवा 2 प्रश्न डेफिनेटली विचारले जातात. एक्झाम्पल द्यायचं असेल तर आत्ताच्या ग्रुप सी च्या पूर्व परीक्षेला त्यांनी काय विचारलेलं आहे, धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी हे शब्द सरनाम्यामध्ये कोणत्या घटना दुरुस्तीनुसार ऍड करण्यात आलेले. माझा प्रश्न असा आहे, का धर्मनिरपेक्ष आणि समाजवादीच विचारलं? का नाही त्यांनी विचारलं की अखंडता हा शब्द कुठल्या घटना दुरुस्तीने ऍड केलाय? ह्याच्या मागचं कारण हे आहे की रिसेंटली सुप्रीम कोर्टमध्ये एक केस दाखल झालेली होती आणि मग त्याच्यात असं प्रश्न विचारण्यात आलेला होता की जर भारतीय राज्यघटनेची निर्मिती झाली आणि सरनामा त्याच्यानंतर स्वीकारला, सरनामा हा जर का ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशनचा पार्ट असेल तर त्यावेळी घटनाकर्त्यांना हे अपेक्षित होतं का की भारतीय राज्यघटना ही धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी असावी, कारण हे नंतर अमेंडमेंट कडून ऍड करण्यात आलेले शब्द आहेत. आणि त्याच्यावरती सर्वोच्च न्यायालयाने मग टिप्पणी केलेली होती की नाही, सुरुवातीपासूनच राज्यघटनेला हे तत्व त्या ठिकाणी मान्य होतं आणि मग त्यांनी रेफरन्स दिले की एक्सक्लुझिव्हली जरी या शब्दांचा उल्लेख केलेला नसला तरी आपल्याला भारतीय राज्यघटनेच्या वेगवेगळ्या आर्टिकल्स मध्ये धर्मनिरपेक्षता असेल किंवा समाजवाद जो आहे तर तो त्या ठिकाणी रिफ्लेक्ट होताना दिसतो. सो समजून घेण्याचा प्रयत्न करा की डायनॅमिक मध्ये ज्या गोष्टी घडत आहेत त्याच्यावरती कशा पद्धतीने प्रश्न हा बेसिक्स वरती विचारला जातो. इथं 1 ते 2 क्वेश्चन.
दुसरा क्वेश्चन कुठला, तर अजून एक लक्षात घ्या, पंचायती राजचा जेव्हा तुम्ही विचार करता तेव्हा बऱ्याचदा पंचायती राजच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र लेवलला बरेच बदल होत असतात, बरेच वेगवेगळे डिसिजन होत असतात. उदाहरणार्थ सरपंच पद थेट जनतेतून, सरपंच पद ग्रामपंचायत सदस्यातून, नगराध्यक्ष पद थेट जनतेतून, नगराध्यक्ष पद नगरसेवकांमधून. मग त्यांच्याविषयी अविश्वास ठरावाच्या बाबतीत काय नियमामध्ये बदल होत आहेत, तर ते कटक मंडळाच्या बाबतीमध्ये काय चेंज होत आहेत, तर ते सांगायचा मुद्दा काय आहे, ह्या गोष्टींमध्ये जेव्हा बदल होतात तेव्हा इथं 1 ते 2 क्वेश्चन इथं पॉलिटीमध्ये, बऱ्याचदा राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानावरती 3-4 वेळा प्रश्न एमपीएससीने इथं विचारलेला आहे. सो पॉलिटीमध्ये 1 ते 2 क्वेश्चन आणि त्याच्यानंतर 2 ते 3 क्वेश्चन इकॉनॉमीमध्ये पण विचारले जातात. का बरं? कारण इकॉनॉमी आपल्याला फक्त इकॉनॉमी आहे का, नाही, सस्टेनेबल डेव्हलपमेंट नावाचा मुद्दा पण आहे. सो करंट कॉन्टेक्स्टमध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये काही इनिशिएटिव्ह घेतलं जात असेल तो प्रश्न तिथे येतो. करंट कॉन्टेक्स्टमध्ये एनर्जीच्या बाबतीमध्ये काही इनिशिएटिव्ह घेतलं जात असेल तो प्रश्न तिथे येतो. अलीकडच्या 3-4 वर्षाचं ऑब्झर्वेशन केलं तर इकॉनॉमिक सर्वे ऑफ इंडिया और महाराष्ट्र आणि बजेट जे आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं आणि महाराष्ट्राचं, याच्यावरती एक्सक्लुझिव्हली क्वेश्चन येत आहेत. बघा तुम्ही PYQ काढले की तुम्हाला लक्षात येईल. सो ते 2 ते 3 क्वेश्चन इकॉनॉमीच्या स्कीम्स ज्या आहेत तर त्या स्कीम्स वरती एखादा क्वेश्चन विचारला जातो. अशी सम टोटल मी एरियाज सांगतोय तुम्हाला वेगवेगळे, यातल्या कुठल्या तरी 2 किंवा 3 एरियाज वरती डेफिनेटली क्वेश्चन जे आहेत तर ते विचारले जातात. उदाहरणार्थ आत्ता झालेली ग्रुप बी ची मेन्स आहे, त्याचा खरं तर व्हिडिओ आपण डिटेल स्वरूपात टाकलेला आहे परिवर्तनच्या आपल्या युट्यूब चॅनलवरती, तुम्ही आवर्जून तो व्हिडिओ बघा. उत्तरासाठी नव्हे, अनालिसिससाठी, की हाऊ दे आर आस्किंग द क्वेश्चन. मग आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर मिळेल, व्हॉट इज रिक्वायर्ड. मी जेव्हा न्यूजपेपर वाचतोय, मी जेव्हा मॅगझिन वाचतोय, मी जेव्हा इयरबुक वाचतोय, सहामाही वाचतोय, मी काही इथं आता ॲट द एंड ऑफ द सेशन असं सांगणार नाहीये ह्याच्याऐवजी तुम्ही माझं पुस्तक घ्या. करंट अफेअर तुम्ही कशातनं वाचताय हे मॅटर करत नाही, तर ते कशा प्रकारे डील करताय त्याला, किंवा त्याची लिंकिंग ही तुमच्या PYQ शी जोडताय का, ह्याच्याशी सगळं आहे. राईट. आता तुम्ही म्हणाल सर करंटच्या PYQचा काहीच उपयोग नाही, त्यावेळी ती सबमिट झालेली होती, त्यावेळी ते अधिवेशन झालेलं होतं म्हणून त्यांनी प्रश्न विचारला. अहो पण घटना जरी बदलत असल्या ना तरी साचा करंटचा तोच आहे. मी तुम्हाला सांगतो कशा पद्धतीने येतो, एक विथ एक्झाम्पल देणार आहे. म्हणजे कुठंच इथं असं कुठलंही स्टेटमेंट मी करणार नाही की ज्या स्टेटमेंटला माझ्याकडं करंट अफेअर्ससाठी PYQचा आधार नाही. मी PYQच्या बेसिसवरतीच हे अनालिसिसचं लेक्चर जे आहे तर ते तुम्हाला कंडक्ट करणार आहे आणि तुम्हाला आयडिया येईल की काय आपल्याला इथून पुढे करायचं आहे, किंवा बॅचमध्ये आपलं नेमकं काय डिस्कशन होणार आहे, किंवा थ्रूआउट आपण जी युट्यूबवरती सिरीज चालू केलेली आहे त्याच्या मागचा पण काय उद्देश आहे. राईट. सो ही सम टोटल जर का केली तर 15 1 16 2 18 3 21. सो सम करायचं म्हटलं तर अराउंड 20 क्वेश्चन हे कशावरती येतो, करंट अफेअर वरती आहेत. म्हणजे मला असं वाटतं की सायन्स नंतर जर कुठला महत्वाचा एरिया असेल जास्त क्वेश्चनवाला तर तो करंट अफेअरचा आहे. 15 क्वेश्चन हे सोडून द्या, पण हे एक्सटेंडेड क्वेश्चन जे आहेत तर ते पण बघा. आणि एक्सटेंडेड क्वेश्चन मध्ये वाढ होऊ शकते. मी असं म्हणत नाही की ते डायरेक्टली करंट वरती येतील, ते बेसिक वरती येतील, पण करंटची लिंक घेऊन येतील. उदाहरणार्थ उद्या हिस्ट्रीमध्ये जर का बिरसा मुंडा यांच्यावरती प्रश्न आला तर तो हिस्ट्रीचाच प्रश्न असेल, मात्र तो बिरसा मुंडा यांचं 150वे जयंती वर्ष ही करंटची लिंक त्या ठिकाणी घेऊन येणार आहे. याच्यामुळे बिरसा मुंडा यांच्या चळवळीबद्दल प्रश्न विचारला जाऊ शकणार आहे. गेटिंग माय पॉइंट. किंवा एक 8 दिवसापूर्वी मी आता न्यूजपेपरमध्ये आर्टिकल वाचलं की लोकमान्य टिळकांबद्दल एक आर्टिकल आलेलं होतं. आर्टिकलचा संदर्भ असा होता की भारताचा जो ऑलिम्पिकचा पहिला चमू गेलेला होता फॉरेनमध्ये खेळायला, जेव्हा ब्रिटिशांची सत्ता भारतामध्ये होती, तर त्याला 105 वर्ष पूर्ण झाली. आता ते वाचत असताना आर्टिकल मला असं लक्षात आलं की त्याच्यात एक उल्लेख आलेला होता की लोकमान्य टिळकांनी लोकवर्गणीतून 100 रुपये मदत जी आहे तर ती त्या पहिल्या ऑलिम्पिकच्या संघाला केलेली होती, भारताच्या ब्रिटिश भारतातला जो संघ होता तो. मग आता ही इंटरेस्टिंग फॅक्ट आहे ना, असं विचारलं जाऊ शकतं महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने किंवा कोणत्या राजकीय नेत्याने किंवा राष्ट्रीय चळवळीतील कोणत्या नेत्याने भारताच्या पहिल्या ऑलिम्पिक संघाला 100 रुपये मदत केलेली होती. आता हा प्रश्न बऱ्याच जणांना काय वाटेल, हिस्ट्रीमधनं आलाय. नो, तो प्रश्न करंट अफेअरची लिंक घेऊन येणारा असणार आहे, कारण त्याच्यावरती 105 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल लोकसत्ताला आर्टिकल आलेलं होतं.
आपण डिस्कशन जेव्हा करणार आहे ना तर तेव्हा त्याच्यामध्ये हा मुद्दा जो आहे तर तो येईल. सो डोंट वरी अबाउट दॅट. असं कीन ऑब्झर्वेशन जे आहे तर ते आपलं पाहिजे. 20 क्वेश्चन पर्यंत आपल्याला पोहोचता येतं. मेन्सला तर एक्सक्लुझिव्हली व्हॅल्यू ॲडिशन असेल किंवा करंट कॉन्टेक्स्ट वेगवेगळ्या सेक्शनमध्ये आपल्याला आहे, त्याच्यासाठी डिफरंट लेक्चर आपण प्लॅन करूयात. आत्ता ह्याच्यात सर मिसळ करायला नको. आपण आत्ता प्री फोकस बॅच आहे तर प्रिलिम पुरतं मर्यादित राहूया. आणि लॉंग रनमध्ये तुमची थॉट प्रोसेस डेव्हलप व्हायला मुलाखतीसाठी देखील करंट अफेअर्स जे आहेत तर ते महत्त्वाचे ठरताना दिसत आहेत. राईट. सो प्रत्येक पातळीवरती आहेत. आत्ता फक्त आपण पूर्व परीक्षेचा विचार करूया. पूर्व परीक्षेला 20 क्वेश्चनचा रेफरन्स, म्हणजेच आपण जर विचार केला तर 40 गुण हे करंट अफेअर्स वरती अवलंबून आहेत. आणि ज्याचं करंट अफेअर्स आणि सायन्स पक्क झालेलं आहे तर त्याचं आपण असं म्हणूयात की 40% सिलेबस जो आहे तर तो व्यवस्थित झालेला आहे असं आपण म्हणू शकतो. राईट. अर्थात माझा काही दुजा भाव असा नाही, हा विषय प्रायोरिटी तो विषय प्रायोरिटी, पण फक्त आपल्याला कसं आहे माहितीये का, क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह दोन्ही पद्धतीचं अनालिसिस केलं पाहिजे. कारण स्पर्धा परीक्षेमध्ये एक गोष्ट महत्वाची असते ती म्हणजे इनपुट आउटपुट रेशो. इनपुट आणि आउटपुट रेशो कशासाठी हो? मला जर का एखाद्या विषयावरती 3 प्रश्न येणार असेल आणि त्याचं मी 500 पानाचं पुस्तक वाचतोय आणि एखाद्या विषयावरती 10 प्रश्न येणार असतील आणि त्याचं मी 500 पानाचं पुस्तक वाचतोय तर मी माझी स्ट्रॅटेजी बदलायला पाहिजे. मी पहिली प्रायोरिटी ही 10 प्रश्न 500 पानाचं पुस्तक वाचल्यानंतर येणाऱ्याला दिली पाहिजे आणि नंतर मी हाही विचार केला पाहिजे अरे 500 पानं वाचून जर का मला 3च प्रश्न येणार असतील तर ह्याच्यासाठी माझ्याकडे काय अल्टरनेटिव्ह आहे का? याला स्मार्ट वर्क आपण संबोधूयात. का? कारण आपल्याकडे वेळ लिमिटेड आहे आणि लिमिटेड वेळामध्ये आपल्याला सगळ्या विषयांना योग्य न्याय द्यायचा आहे. कारण ऑप्शनला टाकायचा ऑप्शन एमपीएससी मध्ये अवेलेबल नाहीये. जर आपण सिलेबसचा एखादा घटक ऑप्शनला टाकला तर एमपीएससी आपल्याला ऑप्शनला टाकू शकते आणि आपल्याला एमपीएससीनं ऑप्शनला टाकणं हे थोडंसं घातक ठरू शकतं, लक्षात घ्या. आणि हे आपण जेव्हा डिस्कस करतोय तेव्हा मेरिट जे आहे तर ते किती वर वाढायला लागलेलं आहे हे लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. मग राज्यसेवा असेल किंवा कंबाईनची परीक्षा असेल, उत्तरोत्तर मेरिट जे आहे तर ते त्या ठिकाणी वाढायला लागलेलं आहे. म्हणजे मी बऱ्याचदा वर्गात पण म्हणतो विद्यार्थ्यांना की मागच्या वर्षीचं जे हायेस्ट मार्कवाला विद्यार्थी होता पुढच्या वर्षी काय होतंय तर ती कट ऑफची बेसलाईन होती. म्हणजे बऱ्याचदा तो हिंदी पिक्चर मधला डायलॉग आहे ना की तेरा जो वर्कआउट है वो मेरा वॉर्मअप है. सो तसं मागच्या वेळेचे जे टॉपचे मार्क आहेत पुढच्या वेळेच्या परीक्षेत काय होते ती बेसलाईन होती. म्हणजे एक काळ होता की जेव्हा 90, 95, 105 वगैरे मार्क चांगले मानले जायचे आणि 120 वगैरे मार्क हे म्हणजे एकदम ह्याचं जीएस खतरनाकच दिसतंय अशी परिस्थिती होती. आज काय झालेलं आहे? आज आपल्याला असं लक्षात येईल की तुम्ही जेव्हा 2025च्या राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून विचार करताय तेव्हा तुमच्या मनात आकडा एकच बिंबलेला आहे की मला 120+ स्कोर केला पाहिजे तरच काय होईल, मी प्रिलिम क्वालिफाय होण्याच्या आसपास त्या ठिकाणी पोहोचेल. हा 120+ हा काय असाच आलेला नाहीये. मागचे काही मेरिट बघता आणि मेरिट जे आहे तर ते वाढत जाताना लक्षात घेता आपण त्या मेरिटच्या एक 5 मार्क तरी पुढं किंवा 2-4 मार्क तरी बफर ठेवला पाहिजे ना. अर्थात मेरिट हे प्रश्नपत्रिका कशी येते तर त्याच्यावरती ठरत असतं. पण अलीकडं 2 वर्षामध्ये असं लक्षात येते इररिस्पेक्टिव्ह ऑफ क्वेश्चन पेपर लोकांना मार्क पडतायत. म्हणजे कंबाईन ग्रुप बीचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये चालू घडामोडी अवघड गेलेल्या होत्या, चालू घडामोडी जर वेग विचारलेल्या होत्या, पण तरी पण लोकांना मार्क पडले. कट ऑफ जो आहे तर तो 60 क्रॉस झाला. गेटिंग माय पॉइंट? सो हे समजून घेणं हे फार या ठिकाणी महत्वाचं ठरतं. राईट. आता चालू घडामोडीकडे जाण्याआधी ही कन्सेप्ट समजून घेऊया, स्टॅटिक जनरल स्टडीज अँड डायनॅमिक जनरल स्टडीज. बघा, स्टॅटिक या शब्दाचा अर्थ काय हो? स्टॅटिक म्हणजे तुम्ही म्हणाल की सर स्टॅटिक म्हणजे स्थिर, न बदलणारे, ज्याच्यामध्ये बदल होत नाही. राईट. आणि डायनॅमिक म्हणजे काय? ज्याच्यामध्ये बदल होतोय. राईट. जे चेंजिंग आहे असं. पुढे एक शब्द जोडलेला आहे जनरल स्टडीज नावाचा, सामान्य अध्ययन. सो सामान्य अध्ययनाचे जे आपले विषय आहेत तर त्याच्यामध्ये काही पार्ट जो आहे तर तो स्टॅटिक आहे आणि काही पार्ट हा डायनॅमिक आहे.
डिपेंडिंग ऑन काय म्हणूया त्याला आपण सब्जेक्ट, हे स्टॅटिक डायनॅमिकचं पर्सेंटेज जे आहे तर ते वाढतं. आणि मी असं म्हणेन की चालू घडामोडीचा अभ्यास करायचा म्हणजे काय करायचं तर डायनॅमिक जनरल स्टडीजचा अभ्यास करायचा. सो डायनॅमिक जनरल स्टडीज इज इक्वल टू युअर करंट अफेअर्स असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. बघा हे नीट समजून घ्या. तुम्हाला कदाचित वाटलं असेल पहिलं लेक्चर आहे म्हटल्यानंतर सर डायरेक्ट सांगतील काल हे घडलं, परवा ते घडलं, शुभांशु शुक्लांचं असं, अजून हे नवीन अपडेट अशी आहे, साहित्य अकादमी पुरस्कार आहे तर तो करा. नाही, आधी थेअरी समजून घ्या की काय करायला पाहिजे, कशा पद्धतीने अप्रोच व्हायला पाहिजे, का प्रश्न विचारले जातात. गेटिंग इट? सो आपण बऱ्याचदा करंट अफेअर्सचा विचार हा डायनॅमिक मध्ये करत असतो, पण इतर गोष्टी ज्या आहेत तर त्या स्टॅटिक मध्ये आपल्याला अभ्यासायला. आता आपल्याला काय करायचंय, स्टॅटिकचं एक्सटेन्शन इज इक्वल टू डायनॅमिक आहे आणि डायनॅमिकचं बॅक लिंकिंग इज इक्वल टू स्टॅटिक आहे. म्हणजे जेव्हा भारताच्या राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाला काहीतरी प्रश्न विचारतात आणि त्याच्यावरती सल्ला मागवतात, तेव्हा ती गोष्ट डायनॅमिक मध्ये मी चर्चा करणार आहे. पण ही सल्ला कसा मागू शकतात, ह्याच्यासाठी पॉलिटीमध्ये काय तरतुदी आहेत, ह्याच्यासाठी राज्यघटनेमध्ये काय तरतुदी आहेत, हे बॅक लिंकिंग मी स्टॅटिकला करणार आहे. मग प्रश्न आयदर त्या तरतुदींवरती येऊ द्यात, नाहीतर आत्ता जे काय झाले त्याच्याबद्दल येऊ द्यात, मला काही टेन्शन नसलं पाहिजे. राईट? उदाहरणार्थ बऱ्याचदा असं झालेलं आहे की राष्ट्रपती पदाची निवडणूक झाल्यानंतर MPSCनं राष्ट्रपतींवरती प्रश्न विचारण्यापेक्षा राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या बाबत असणाऱ्या घटनात्मक तरतुदींवरती प्रश्न विचारलेले आहेत. मग प्रोबॅबिलिटी अशी आहे की मध्यंतरी जे काही एका न्यायाधीशाच्या घरामध्ये कॅश सापडली आणि मग त्या न्यायाधीशाला बडतर्फ करावं का किंवा त्याच्यावरती महाभियोगाचा खटला चालवावा का, ही जी चर्चा झाली तर त्याच्यामुळं कदाचित रिमूव्हल प्रोसेस ऑफ जजेस याबद्दल भारतीय राज्यघटनेमध्ये असणाऱ्या तरतुदीवरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. जस्ट एक हिंट आहे, एक्झाम्पल द्यायचं म्हणून मी तुम्हाला सांगतोय. किंवा जेव्हा सर्वोच्च न्यायालय असं सांगतंय की SC/ST मध्ये उपवर्गीकरण करण्याचा अधिकार हा राज्य सरकारला आहे, तेव्हा आर्टिकल 341 आणि आर्टिकल 342 बद्दल प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो मॉरल ऑफ द स्टोरी इज, जर न्यायालयीन निर्णयावरती प्रश्न विचारला तर तो डायनॅमिकचा पार्ट असेल, पण त्या न्यायालयीन निर्णयाचं बॅक लिंकिंग मी करण्याचा प्रयत्न केला तर तो स्टॅटिकचा पार्ट असेल. राईट? कसं ते विषयनिहाय समजून थोडंसं घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करूयात. बघा हिस्ट्रीमध्ये असतात का हो चालू घडामोडी? आता काही जण म्हणतील की नाही सर हिस्ट्रीमध्ये कुठलं आलेत चालू घडामोडी. बरोबर, हिस्ट्री म्हणजे तर घडून गेलेला पार्ट आहे आणि तुम्ही डायनॅमिक म्हणजे चेंजिंग म्हणताय. पॉलिटीमध्ये वगैरे ठीक आहे, पण हिस्ट्रीमध्ये चालू घडामोडी असतात का? तर येस, डेफिनेटली हिस्ट्रीमध्ये चालू घडामोडी असतात. कशा असतात म्हणजे त्या एन्शियंट, मेडिवल, मॉडर्न सगळीकडे असणार आहेत आता प्रिलिमचा विचार केला तर. राईट? उदाहरणार्थ पहिली तर गोष्ट, तुम्ही काय म्हणता, एखाद्या विषयाला एखाद्या गोष्टीला 100, 125, 150 वर्ष पूर्ण झालेले असतील तर तिथे चालू घडामोडी आहेत. मगाशी मी बिरसा मुंडांचा उल्लेख केला, पण एवढंच आहे का हो? नाही, काहीतरी उत्खनन झालेलं आहे पुरातत्व खात्याचं आणि त्याच्यामध्ये कुठल्या तरी साइट्स ज्या आहेत तर त्याच्याबद्दल आणखी इन्फॉर्मेशन जी आहे तर ती मिळालेली आहे, तर त्याच्या कॉन्टेक्स्टमध्ये हिस्ट्रीवरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. राईट? एस्पेशली हडप्पन सिव्हिलायझेशन बद्दल काहीतरी सापडले तर ते मध्यंतरी सेंगोल वरती चर्चा त्या ठिकाणी होती ना, सो सेंगोल बद्दल प्रश्न सो असे हिस्ट्रीमध्ये विचारले जाऊ शकतात. जसं मी मगाशी बिरसा मुंडांचा उल्लेख केला, 105 वर्ष आणि लोकमान्य टिळकांचा उल्लेख केला. सो हे हिस्ट्रीमध्ये मी असं म्हणेन की अराउंड 90% पार्ट जो आहे तर तो स्टॅटिक आहे, मात्र 10% पार्ट जो आहे तर तो काय आहे, डायनॅमिक आहे. काहीतरी चर्चा होत असते, काहीतरी वाद होत असतो, डिस्प्यूट होत असतो आणि त्याच्यामुळे मग हिस्ट्रीची ती फॅक्ट, तो इव्हेंट हा चर्चेत येत असतो आणि मग त्याच्यावरती प्रश्न विचारला जातो. एखाद्या इव्हेंटला 100, 150, 200 वर्ष पूर्ण झाले, सो त्याच्या ॲज अ मार्क ऑफ रिस्पेक्ट म्हणून गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इव्हेंट ऑर्गनाईज करते. 100 रुपयाचं 200 रुपयाचं नाणं त्यावेळी काढलं जातंय. राईट?
सो त्याच्यामुळे हे चर्चेत येत असतं. सो ते डायनॅमिक आहे हिस्ट्रीमधलं, राईट. ते मी त्यावेळी सांगेन, हे हिस्ट्रीच्या कॉन्टेक्स्टमध्ये करणं गरजेचं आहे वगैरे. त्यानंतर बघा भूगोल आणि पर्यावरण, काय स्टॅटिक आहे काय डायनॅमिक आहे. इथं मी म्हणेन की हा 80% काय आहे स्टॅटिक आहे आणि 20% डायनॅमिक आहे. बघा भूकंप संकल्पना स्टॅटिक आहे. मग भूकंप ही संकल्पना अभ्यासत असताना तुम्ही मग प्राथमिक लहरी, दुय्यम लहरी, भूपृष्ठ लहरी, मग अगदी त्याचं मापन कसं केलं जातं वगैरे वगैरे, आणि मग प्लेट टेक्टॉनिक थेरी, ह्या सगळ्या गोष्टी, किंवा फॉल्ट लाईन कुठं आहेत इंडियामध्ये वगैरे वगैरे सगळं अभ्यासाल. हे स्टॅटिक आहे. मात्र रिसेंटली झालेला भूकंप, मग तो कुठं झाला, तो किती रिश्टर स्केलचा होता, हे डायनॅमिक आहे. रिसेंटली एखादा भूकंप झाल्यानंतर त्याच्या बचाव कार्यासाठी भारत सरकारनं चालू केलेलं अभियान. फॉर एक्झाम्पल आता रिसेंटली म्यानमारमध्ये भूकंप झालेला होता आणि म्यानमारमध्ये भूकंपामध्ये मदत करण्यासाठी भारतानं ऑपरेशन ब्रह्मा चालू केलं. पुढे बघायचंय आपल्याला, ऑपरेशन्स वरती प्रश्न विचारले जातात. इराणच्या बाबतीमध्ये पण ऑपरेशन चालू केलेलं होतं आणि तुम्ही गेल्या 2-3 वर्षांचे पेपर्स बघा, तुम्हाला वेगवेगळ्या ऑपरेशन्स वरती कन्सिस्टंटली आयदर सिंगल लाइनर और अगड बगड जोड्याला वाला प्रश्न विचारलेला दिसतो. बघा सेंटर पॉइंट जो आहे ना माझा, परत MPSC ची एक्झाम आहे. मी कुठून पण फिरून येईन चालू घडामोडीतनं, पण सेंटरला माझ्या असंच दिसणार, तुम्हाला शिकवताना पण दिसणार आणि आत्ता पण इंट्रोडक्शन मध्ये पण दिसणार की सेंटर ऑफ अट्रॅक्शन माझं काय आहे, की हाऊ MPSC इज आस्किंग द क्वेश्चन्स ऑन करंट अफेअर्स, आणि मग त्या बेसिसवरती मी माझा अप्रोच कसा ठरवणार आहे. गेटिंग इट. जसं आपण म्हणतो ना की आपण एखाद्या प्लेसला जायच्या आधी आपण गुगल मॅप लावतो आणि गुगल मॅप लावून झूम करतो आणि झूम करून बघतो की कुठं घाट सेक्शन आहे, कुठं त्या ठिकाणी तो मॅप जो आहे तर तो लाल लाल दिसतोय. लाल लाल इन द सेन्स काय, ट्रॅफिक जॅम आहे तिथं, एस्टिमेटेड टाइम काय आहे, आणि मग आपण स्टिअरिंग जे आहे तर ते चालू करतो गाडीचं, राईट, किंवा इंजिन चालू करतो. गेटिंग माय पॉइंट. सो तसं आपल्याला हे डिसाइड करायचं की कसे क्वेश्चन विचारले जातात, का क्वेश्चन विचारले जातात, अँड सो ऑन. बघा ज्वालामुखी संकल्पना स्टॅटिक आहे, उद्रेक कुठेतरी झालाय त्याच्यामुळं प्लेस न्यूज मध्ये आलेली आहे, ती संकल्पना डायनॅमिक आहे. आता इराण इस्रायल चाललेलं होतं ना, तर तेव्हा आपल्याला असं लक्षात येईल की बऱ्याच गोष्टी किंवा प्लेसेस जे आहेत तर त्या चर्चेत त्या ठिकाणी आलेल्या होत्या. मध्यंतरी हौती बंडखोरांमुळं काही त्या ठिकाणी गल्फ जे आहेत तर ते चर्चेत त्या ठिकाणी आलेले होते. सो ही जी प्लेसेस आहेत, ही जी ठिकाणं आहेत, वर्ल्ड जॉग्राफीच्या कॉन्टेक्स्टमध्ये कदाचित इथं प्रश्न विचारला त्या ठिकाणी जाऊ शकतो. गेटिंग माय पॉइंट. नेक्स्ट आहे अर्थव्यवस्था, इकॉनॉमी. मी असं म्हणेन की ह्याच्यामध्ये 50% संकल्पना स्टॅटिक आहेत, 50% संकल्पना डायनॅमिक आहेत, राईट. इकॉनॉमिक्स अँड सोशल डेव्हलपमेंट जे आपण म्हणतो, सो सोशल डेव्हलपमेंटचे जे वेगवेगळे इनिशिएटिव्ह तर त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या डायनॅमिक आहेत. जेंडर बजेट ही संकल्पना स्टॅटिक आहे, पण आता जेंडर बेस्ड ॲलोकेशन 2025-26 मध्ये किती % वाढलं, ही संकल्पना डायनॅमिक आहे, जो प्रश्न आत्ता परवा दिवशीच्या परीक्षेमध्ये विचारलेला होता. गेटिंग इट. किंवा सोशल सिक्युरिटी बेनिफिट्स वेगवेगळ्या नागरिकांना प्रदान करायचे, ही संकल्पना स्टॅटिक आहे, पण 70 वर्ष वरच्या पण नागरिकांना आयुष्यमान भारत अंतर्गत हेल्थ प्रोटेक्शन देण्यात येणार आहे, हा गव्हर्नमेंटने घेतलेला निर्णय जो आहे तर तो डायनॅमिक आहे. रेपो, रिव्हर्स रेपो, RBIची मॉनिटरी पॉलिसी, ह्या संकल्पना स्टॅटिक आहेत, पण रिसेंटली डिक्लेअर्ड मॉनिटरी पॉलिसी आणि त्याचा मार्केटवरती होणारा इम्पॅक्ट, त्याच्या मागचं जे काही कोअर कन्सेप्ट आहे तर ही गोष्ट डायनॅमिक किंवा ही गोष्ट बॅकलिंकिंगला स्कोप देते. वर्ल्ड इन्व्हेस्टमेंट रिपोर्ट, वर्ल्ड डेव्हलपमेंट रिपोर्ट संकल्पना म्हणून तुम्ही स्टॅटिक मध्ये शिकता, पण यावर्षी मग इन्व्हेस्टमेंट रिपोर्टच्या बाबतीमध्ये FDIचा फ्लो काय आहे, तो कुठल्या क्षेत्रामध्ये सर्वात जास्त आहे, तो कुठल्या राज्यामध्ये सर्वात जास्त आहे, रिमिटन्सेसच्या बाबतीमध्ये काय स्थिती आहे, फायनान्शियल टेक्नॉलॉजीच्या बाबतीमध्ये काय स्थिती आहे, हे सगळं डायनॅमिक आहे. बजेट संकल्पना स्टॅटिक आहे, पण या वर्षीचं अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट ज्याच्यामध्ये काय तरतूद करण्यात आलेली आहे, किती पिलर्स वरती ते बजेट बेस्ड आहे,
सरकारनं कशासाठी काय तरतूद केलेली आहे, मग मखाना मंडळ कुठं स्थापन होणार आहे, फूड प्रोसेसिंगसाठी इन्स्टिट्यूट जे आहे तर ते कुठं स्थापन होणार आहे, लेदर इंडस्ट्रीला प्रमोट करण्यासाठी गव्हर्नमेंट काय करते, ही संकल्पना डायनॅमिक आहे. सायन्स अगेन मी असं म्हणेन की हा पण पार्ट 90% स्टॅटिक आहे, 10% डायनॅमिक आहे. एवढं का मी का म्हणतोय, कारण जिथं टेक्नॉलॉजीचा आस्पेक्ट येतो ना तिथं तो डायनॅमिकचा पार्ट येऊ शकतो. बट जिथं आपण असं म्हणूयात की जनरल सायन्स वरती प्रश्न आहेत, 10% डायनॅमिक काय. आता समजा जनरल सायन्स मध्ये हेल्थ अँड हायजीन नावाचा टॉपिक आहे, कदाचित हेल्थ अँड हायजीन मध्ये आत्ता चर्चेत असणारा एखादा डिसीज आहे तर त्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. उदाहरणार्थ जॅपनीज एन्सेफेलायटिस चर्चेत होता, ज्याच्यावरचं लसीकरण मोहीम महाराष्ट्र शासनानं राबवली, त्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकेल. जीबीएस चर्चेत होता, ग्युलेन बॅरे सिंड्रोम, त्याच्यावरती प्रश्न कदाचित विचारला जाऊ शकेल. राईट. रिसेंटली मंकी पॉक्सच्या बाबतीमध्ये पब्लिक हेल्थ इमर्जन्सी डिक्लेअर केली WHO, त्याच्यावरती प्रश्न विचारला जाईल. वॅक्सिन डेव्हलपमेंटवरती अलीकडच्या एस्पेशली कोविड-19 नंतर प्रश्न विचारण्यात आलेले. सो ते तेवढं 10% आपण काय म्हणूया, डायनॅमिकचा पार्ट म्हणूयात. राईट. त्याच्यानंतर काय, राज्यघटना आणि राजकारण मुद्दामून सर्वात शेवटी ठेवलेलं आहे. मला असं वाटतंय की राज्यघटना जी आहे ना तर ती 30% स्टॅटिक आहे आणि 70% डायनॅमिक आहे. असं का बरं, तर भारताच्या राज्यघटनेमध्ये जे घटनात्मक तरतुदी आहेत तर ती गोष्ट इथं फक्त स्टॅटिक आहे. राज्यघटना आपण अभ्यासत असताना सिक्वेन्शियली अभ्यासतोय, मात्र त्याच्यावरती काहीतरी इंटरप्रिटेशन्स बदलत जातात सर्वोच्च न्यायालयाचे. बघा, इंटरनेट जेव्हा नव्हतं तेव्हा राईट टू इंटरनेट हा फंडामेंटल राईट नव्हता. सो इंटरनेट जसं आलं आणि इंटरनेट मध्ये आपल्या लाईफ मधल्या बऱ्याच गोष्टींची नीड जी आहे तर ती त्या ठिकाणी इंटरनेट झाली. म्हणजे आता राईट टू एज्युकेशनचा पार्ट राईट टू इंटरनेट आहे असं देखील सर्वोच्च न्यायालयाने एका केसमध्ये सांगितलं. वाय सो, कारण मी जर का ई लर्निंग करत असेन, मी जर का मला जर का जी काही कोर्सेस वगैरे लावलेले आहेत मी, किंवा मी कुठल्या तरी युनिव्हर्सिटीचा ग्रॅज्युएशनचा कोर्स करतोय आणि त्याच्यासाठी मला जर का इंटरनेटची आवश्यकता असेल तर राईट टू इंटरनेट फंडामेंटल राईट आहे. मी वर्क फ्रॉम होम जॉब करतोय, IT कंपनीमध्ये नोकरी करतोय आणि माझ्या इथे इंटरनेट शटडाऊन बरेच दिवस चाललेलं आहे. सो मी माझं जे काही राईट टू प्रोफेशन आहे तर ते त्या ठिकाणी प्रॅक्टिस करू शकत नाही. सो राईट टू प्रोफेशन हा माझा फंडामेंटल राईट आहे आणि मग त्याच्या अंतर्गत इंटरनेट शटडाऊन झालं तर मला लॉग इनच करता येत नाहीये. म्हणजे माझ्या राईट टू प्रोफेशन वरती हे कुठंतरी हॅम्पर किंवा एन्क्रोचमेंट होताना दिसते. मग इथं राईट टू इंटरनेट हा राईट टू प्रोफेशनचा पण पार्ट म्हटलेला आहे, राईट टू लाईफचा पण पार्ट म्हटलेला त्या ठिकाणी आहे, राईट टू एज्युकेशनचा पार्ट पण म्हटलेला आहे. बऱ्याच केसेस आहेत याच्यामध्ये, कधीतरी वाचा तुम्ही. फाहिमा शिरीन नावाची एक केस आहे किंवा अनुराधा भसीन वर्सेस युनियन ऑफ इंडिया नावाची केस आहे, ज्याचा रेफरन्स मी आता या ठिकाणी दिला. सो इंटरप्रिटेशन हे सर्वोच्च न्यायालय बदलत त्या ठिकाणी असतं. म्हणून सर्वोच्च न्यायालयाला फायनल इंटरप्रिटर ऑर गॅरंटर ऑफ कॉन्स्टिट्यूशन असं त्या ठिकाणी आपण संबोधतो. पण हे इंटरप्रिटेशन का बदलतंय, कारण मुळातच ज्या समाजासाठी ही नियमावली ही घटना बनवलेली आहे तो समाज मुळात प्रवाही बदलणारा डायनॅमिक आहे. मग त्या समाजाची उत्तरं पण मिळाली पाहिजेत ना. म्हणून सर्वोच्च न्यायालय असं सांगते नाही, याचा इंटरप्रिटेशन आपण असं करू शकतो. त्याचबरोबर वेगवेगळे इलेक्शन्स होतात. मग लोकसभेचे इलेक्शन्स असतील, विधानसभेचे इलेक्शन्स असतील, राज्यसभेमध्ये काही मेंबर्स हे निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी काही मेंबर्सची नियुक्ती करणं असेल. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर त्या राज्यघटना आणि राजकारणमध्ये आपण बघू शकतो की ज्या मी असं म्हणेन की नियर अबाउट 70% तो पार्ट काय डायनॅमिकचा आहे. आता साधारणतः गेल्या 10 वर्षाच्या क्वेश्चन पेपरचा ॲनालिसिस केल्यानंतर मी चालू घडामोडींना असं समअप करू शकतो. हे पहिलं तर लक्षात ठेवायचं आहे, चालू घडामोडींची तयारी ही टॉपिक वाईज करणं गरजेचं आहे. काही जण बघतो मी की डायऱ्या केलेल्या असतात आणि त्या डायरीमध्ये काय केलेलं असतं, डेट वाईज चालू घडामोडी काहींनी नोट्स काढलेल्या असतात. मी त्यांना काय म्हणतो, डेट वाईज काढण्यापेक्षा तुम्ही उपघटक निहाय किंवा टॉपिक वाईज फोकस करा. कारण टॉपिक वाईज काढण्याचा फायदा तुम्हाला काय होणार आहे की साधारणतः नियुक्त्या काय आहेत ॲट द एंड ऑफ द इयर तुम्हाला लक्षात येईल, अरे ह्या 25 नियुक्त्या मला लक्षात ठेवायच्यात, हे 10 सॅटेलाइट इस्रोचे मला लक्षात ठेवायच्यात, ह्या 4 पाणबुड्या मला लक्षात ठेवायच्यात, हे 3 क्षेपणास्त्र मला लक्षात ठेवायचे. दॅट्स इट. सगळा पिक्चर तुमच्या समोर आहे की ह्याच्या बाहेर क्वेश्चन विचारला जाणार नाही. रिसेंटली अग्निपातची यशस्वी चाचणी झाली आहे, रिसेंटली अजून काय अस्त्र
ची यशस्वी चाचणी झाली आहे, नाग नावाचं जे अँटी टँक मिसाईल आहे तर त्याची यशस्वी चाचणी झाली आहे. दॅट्स इट. म्हणजे तुम्हाला कुठेतरी रेफरन्स जो आहे तर तो याच्या बाबतीमध्ये कन्सिस्टंटली राहताना दिसतो. गेटिंग इट? येस. सो बघा, हे उपघटक हे मी तयार केलेले नाहीयेत, तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरच्या बेसिसवरती ते उपघटक ॲनलाइज केलेले आहेत की या उपघटकांवरती कन्सिस्टंटली आपल्याला प्रश्न विचारला जातो. मग ते कुठले आहेत? पहिला आहे आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि आंतरराष्ट्रीय संघटना. त्याच्यानंतर दुसरा आहे राजकीय आणि घटनात्मक घडामोडी, ज्याच्याविषयी आपण थोडीफार चर्चा केली. हे डिटेल एलॅबोरेट पण मी करणार आहे बरं का. असं नाही की या घटकांवरती करायचंय ना आता चला अभ्यास करा. नो 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 नो. नेक्स्ट बघा, आर्थिक आणि सामाजिक विकास, इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट, शैक्षणिक घडामोडी. त्याच्यानंतर विज्ञान तंत्रज्ञान, संरक्षण आणि सुरक्षा. त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे आरोग्य आणि पोषण आहार. त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे भूगोल, पर्यावरण आणि कृषी. त्यानंतर आहे चर्चित व्यक्ती, निवड आणि नियुक्ती. त्यानंतर पुरस्कार, त्यानंतर क्रीडा, त्यानंतर निधन वार्ता, प्रथम घडलेल्या घटना आणि संकीर्ण घडामोडी. बघा, नंबरिंग करायचं म्हटलं तर आंतरराष्ट्रीय, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, विज्ञान तंत्रज्ञान, संरक्षण सुरक्षा एक घ्या किंवा सेपरेट घ्या. त्यानंतर आरोग्य पोषण, त्यानंतर भूगोल पर्यावरण कृषी, चर्चित व्यक्ती निवड नियुक्ती, पुरस्कार, क्रीडा, निधन वार्ता, प्रथम घडलेल्या घटना आणि संकीर्ण. मिसलेनियस 13 उपघटक किंवा 13 असे वेगवेगळे काय म्हणत त्याला आपण सब टॉपिक्स जे आहेत किंवा उपघटक चालू घडामोडीचे होतात. आता ह्याच्यात कसे प्रश्न विचारले जातात? गेल्या 10 वर्षात विचारलेल्या प्रश्नांच्या बेसिसवरती एक समरी आपण तयार केलेली आहे, ज्याला मी बऱ्याचदा करंट अफेअरचं ट्रेंड ॲनालिसिस म्हणतो. ट्रेंड ॲनालिसिस. सो ट्रेंड ॲनालिसिस, ट्रेंड कळला की आपल्याला बऱ्याच गोष्टी ज्या आहेत तर त्या लक्षात येतात, राईट? आजकाल तुम्ही जेन झी सगळे सोशल मीडियाचे बरेच ट्रेंड फॉलो करतात, बरोबर? आणि बऱ्याचदा रील टाकत असताना म्हणता फॉलोइंग द ट्रेंड. सो एक गाणं कुठलं तरी व्हायरल होतं आणि त्या गाण्यावरती मग सगळेच रील बनवायला सुरुवात करतात. गेटिंग इट? सो असं आहे सगळं. म्हणजे आता तुम्हाला बऱ्याचदा लक्षात येते की गेल्या 5-6 वर्षामध्ये तर आपल्याला असं लक्षात येईल की त्या ट्रेंडवरतीच चाललेलं आहे. एक गाणं फेमस झालं की त्याच्यावरतीच सगळेजण रील जे आहेत तर ते तयार करतात. मग अगदी सेलिब्रिटींपासून ते छोटे छोटे रील स्टार पासून ते अगदी हाऊसहोल्ड मध्ये असंच टाइमपास म्हणून रील बनवणारे कार्यकर्ते असतील तर ते. गेटिंग माय पॉइंट? सो तसं ट्रेंड अनालिसिस आपल्याला करायचंय की आता या उपघटकांमध्ये परत तोच क्वेश्चन बरं का जो मी पहिल्यांदा विचारलेला, व्हॉट इज रिक्वायर्ड, मला काय गरजेचं आहे? बघा, आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि चर्चित आंतरराष्ट्रीय संघटना 2 पार्ट आहेत खरं तर, पण इंटरनॅशनल लेवलच्या आहेत म्हणून मुद्दामून एकत्र डील केलेले आहेत. आंतरराष्ट्रीय घडामोडी. सो आंतरराष्ट्रीय स्तरावरती घडणाऱ्या महत्त्वाच्या घटना आहेत त्याच्याबद्दल प्रश्न विचारला जाऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, संयुक्त राष्ट्राच्या आमसभेच्या अधिवेशनामध्ये काहीतरी महत्त्वाचं घडतंय त्याच्याबद्दल प्रश्न. इंटरनॅशनल लेवलला काहीतरी महत्त्वाची घटना घडलेली आहे त्याच्याबद्दल क्वेश्चन. आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या दृष्टिकोनातून काहीतरी महत्त्वाची घटना घडली आहे तर त्याच्याबद्दल क्वेश्चन. आंतरराष्ट्रीय स्तरावरती भारताचे जे परदेश दौरे आहेत पंतप्रधानांचे, भारताचे जे वेगवेगळ्या प्रकारचे करार आहेत तर त्याच्याबद्दल प्रश्न आपण विचारत घेऊ शकतो. त्याच्यानंतरचा पुढचा मग आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या घटना. दुसरी गोष्ट काय, आंतरराष्ट्रीय स्तरावरती होणारे सत्ता बदल. आलं का लक्षात तुम्हाला? घानाचे राष्ट्राध्यक्ष बदलले तर त्यांनी ग्रुप बी च्या मेन्सला प्रश्न विचारलेला आहे. पुढचा प्रश्न मी तुम्हाला सांगतो, डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरती प्रश्न आलेला नाही अजून, तर तो त्या ठिकाणी येऊ शकतो. भारताच्या शेजारील राष्ट्रांमध्ये जे सत्ता बदल होत आहेत तर तिथं प्रश्न त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. सो आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये दुसरा मुद्दा हा. त्याच्यानंतर भारत आणि इतर देशांमध्ये होणारे सामंजस्य करार. बघा तुम्ही, भारत म्यानमारमध्ये सामंजस्य करार झाला, प्रश्न आलेला आहे. भारत आणि बांगलादेशमध्ये लँड बाउंड्री अग्रीमेंट झालं, त्याच्यावरती पण प्रश्न आलेला आहे. भारत आणि नेपाळमध्ये वेगवेगळे करार होतात त्याच्याबद्दल पण प्रश्न आलेला आहे.
किंवा मैत्रीपूर्ण संबंध वाढवत असताना काहीतरी अजून गोष्टी होतात. उदाहरणार्थ इराण मधलं चाबहार नावाचं बंदर आपण विकसित करायसाठी घेतलं, त्याच्यावरती प्रश्न आलेला आहे. अफगाणिस्तान मधला एक डॅम आपण कन्स्ट्रक्ट करून दिला, तर त्याच्यावरती त्या ठिकाणी प्रश्न आलेला आहे. इंडो अफगाण फ्रेंडशिप डॅम कुठला आहे याच्यावरती प्रश्न आलेला दिसतो. सो भारत आणि इतर देशांमध्ये होणारे सामंजस्य करार. आता हिथं परत मुद्दा आहे पंतप्रधानांचे परदेश दौरे. परदेश दौऱ्यामध्ये अजून एक गोष्ट आहे की पंतप्रधानांना वेगवेगळ्या राष्ट्राचे पुरस्कार मिळत आहेत ना, किंवा सर्वोच्च सन्मान त्या त्या देशाचे मिळत आहेत, दोन देशांचे संबंध वृद्धिंगत करण्यासाठी वगैरे. तर ते पुरस्कार पण महत्वाचे आहेत. बघा, कुवेतचा सर्वोच्च सन्मान UPSCनं CDSच्या परीक्षेला पण विचारलेला आहे आणि MPSCनं पण आता रिसेंटली ग्रुप Cच्या परीक्षेला विचारलेला आहे. गेटिंग इट. त्याच्यानंतर काय, विविध आंतरराष्ट्रीय परिषदा, इंटरनॅशनल लेवलच्या वेगवेगळ्या कॉन्फरन्सेस पार पडतात आणि त्या कॉन्फरन्सेसवरती प्रश्न. राईट. मग ह्या आंतरराष्ट्रीय संघटनांच्या पण असू शकतात किंवा इन जनरल पण कॉन्फरन्सेस त्या ठिकाणी असू शकतात. त्याच्यामध्ये काय झालं, ती कॉन्फरन्स कुठं पार पडली, तर त्याच्याबद्दल राईट. आणि आता त्यातलाच शेवटचा मुद्दा आपण येतोय की चर्चित आंतरराष्ट्रीय संघटना आणि त्या संघटनेशी संलग्नित माहिती. उदाहरणार्थ नॉन अलाइन्ड मुवमेंट नामची 19वी परिषद कोठे पार पडली याच्याबद्दल प्रश्न विचारलेला होता. ती कंपालामध्ये पार पडलेली होती, त्याच्याबद्दल प्रश्न आलेला आहे आता. राईट. ग्रुप Cच्या पूर्व परीक्षेला अगेन 19वी नाम परिषद कोठे पार पडली, हा बेसिक क्वेश्चन झाला. पुढचा क्वेश्चन काय, आंतरराष्ट्रीय संघटनांमध्ये अशा ज्या आंतरराष्ट्रीय संघटना तुम्हाला चर्चेत येत आहेत त्या आंतरराष्ट्रीय संघटनेचं मुख्यालय बघा, संस्थापक सदस्य बघा, सध्या असलेले सदस्य बघा, नव्यानं समाविष्ट झालेले सदस्य बघा, नुकतेच बाहेर पडलेले सदस्य बघा. का, या डोमेनवरती याच्या आधी प्रश्न विचारलेला आहे. जे काही आंतरराष्ट्रीय संघटनेवरती आतापर्यंत 40-50 क्वेश्चन विचारलेले असतील तर त्याचा क्रक्स तुम्हाला इथं दिशानिर्देश, डायरेक्शन काय असली पाहिजे व्हाईल स्टडिंग इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन और इंटरनॅशनल करंट अफेअर्स, तर ती डायरेक्शन तुम्हाला इथं आहे. पुढचा मुद्दा आहे राजकीय आणि घटनात्मक घडामोडी. बघा, नुकत्याच झालेल्या घटना दुरुस्त्या व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, बरोबर. आणि आजचं पॉलिटीच्या बाबतीमध्ये काय होतं, आजचं करंट हे उद्याचं स्टॅटिक आहे. म्हणजे आज नुकतीच झालेली घटना दुरुस्ती म्हणून मी हे बघणार आहे, पण उद्या हाच मुद्दा जे घटना दुरुस्ती नावाचा चॅप्टर आहे तर त्याच्यामध्ये ऍड झालेला असणार आहे, बरोबर. सो त्यामुळे ह्या आज पण महत्वाच्या आहेत आणि उद्या पण त्या ठिकाणी महत्वाचे आहेत. त्याच्यानंतर संसदेतर्फे करण्यात आलेले विविध कायदे. आता इथं संसद आहे ना, तर त्याच्याबाबत राज्य विधानसभेतर्फे पण करण्यात आलेले वेगवेगळे कायदे आहेत, तर त्याच्यावरती प्रश्न. मग जर जुना कायदा त्याच्यामध्ये काही अमेंडमेंट केलेले असतील तर जुन्यामधल्या तरतुदी नव्यामधल्या तरतुदी कंपॅरेटिव्ह अनालिसिस, की काय बदललं, कशावरून काय झालं, कुठं शिक्षा वाढवली, कुठं काय बदल केला, हा एक मुद्दा. नवीन कायदा झाला असेल तर त्याच्यामध्ये असणाऱ्या तरतुदी याच्याबद्दल प्रश्न विचारला जाऊ शकणार आहे. राईट. नेक्स्ट काय, न्यायालयाचे तर्फे देण्यात येणारे विविध न्यायालयीन निर्णय आणि त्याचे अन्वयार्थ. न्यायालयीन निर्णय नुसते बघायचे नाहीत, त्या निर्णयाचा अन्वयार्थ म्हणजे इंटरप्रिटेशन. आणि हे इंटरप्रिट करताना आपल्याला असं लक्षात येईल की न्यायालय निर्णय देत असताना ते अजून भारतीय राज्यघटनेच्या कुठल्या कलमाबद्दल बोलते, मग त्या कलमावरती त्या ठिकाणी फोकस करायचा. कारण तुम्हाला असं लक्षात येईल की आर्टिकल 44 वरती, आर्टिकल 48 वरती अनेकदा प्रश्न विचारलेले आहेत. का हो, DPSP मध्ये एवढे आर्टिकल आहे, आर्टिकल 44 आणि आर्टिकल 48च का आवडतं MPSC ला? कारण या आर्टिकल बद्दल सारखी चर्चा चालू असते. राईट. समान नागरी कायद्याबद्दल सारखी चर्चा चालू असते, किंवा प्राण्यांचे हक्क, गोवंश संवर्धन ह्याच्याबद्दल सारखी चर्चा चालू असते. त्यामुळे ह्याच आर्टिकल वरती जास्त प्रश्न येतात. गेटिंग इट. त्याच्यानंतर बघा, लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती अशा पदांच्या निवडणुका. ह्या निवडणुका झाल्या असतील तर त्याचे आउटकम पण लक्षात ठेवायचंय.
दुसरी गोष्ट, या निवडणुकांच्या बाबतीमध्ये घटनात्मक तरतूद तर ती पण लक्षात ठेवायची. बघा, जेव्हा ऍक्च्युअली गव्हर्नन्स प्रोसेस चालू असते तेव्हा जे डिस्प्यूट निर्माण होतात, एमपीएससी त्याच्या बॅकग्राऊंड मध्ये जाते. जेव्हा आपल्या इथं भगतसिंह कोश्यारी हे राज्यपाल होते आणि तेव्हा डिस्प्यूट सारखा निर्माण व्हायचा. म्हणजे त्यांनी बऱ्याच दिवस हे राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या जे काही प्रपोजल पाठवलेलं होतं मुख्यमंत्र्यांनी आणि मंत्रिमंडळानं, तर त्याच्यावरती स्वाक्षरीच केलेली नव्हती जवळपास 1-1.5 वर्ष. आणि त्यामुळे एक गोष्ट सातत्याने चर्चा आली, राज्यपालांचे स्वविवेकाधिकार, डिस्क्रिशनरी पॉवर्स ऑफ द गव्हर्नर. त्याच्यानंतरच्या एक्झाम मध्ये बघा तुम्हाला 2 वेळा डिस्क्रिशनरी पॉवर्स ऑफ द गव्हर्नर वरती प्रश्न विचारण्यात आलेला आहे. गेटिंग इट? सो सांगायचा मुद्दा काय की प्रश्न कसा जनरेट होतोय, फॉर्मॅट होतोय, तर ते त्या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. नेक्स्ट, स्थानिक स्वराज्य संस्था आणि त्याशी संलग्नित चालू घडामोडी. मगाशी याचा उल्लेख मी केलेला होता स्टॅटिक डायनॅमिक डिफाईन करत असताना, त्यामुळे इथं अधिक वेळ घालवत नाही. आर्थिक आणि सामाजिक विकास म्हणून बघा, माझे टॉप प्रायोरिटी मध्ये काय आहे, केंद्र आणि राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल. यावर्षी त्यांनी काय विचारलेलं आहे की सेंद्रिय शेतीमध्ये महाराष्ट्राचा वाटा किती टक्के, किंवा 18% सेंद्रिय शेतीच्या वाट्यासह महाराष्ट्र हे देशामध्ये कितव्या क्रमांकाचं सेंद्रिय राज्य आहे. प्रश्न त्याच्याच आजूबाजूला आहेत. ह्याच्या आधीचा प्रश्न काय होता, पहिलं सेंद्रिय राज्य कुठलं, सिक्कीम. 4 ते 5 वेळा प्रश्न आला. नंतर एक प्रश्न काय आला की सिक्कीम मध्ये किती हेक्टर शेती क्षेत्र जे आहे तर ते सेंद्रिय शेतीखाली आलेलं आहे, म्हणून सिक्कीम हे सेंद्रिय राज्य ठरलं. अगेन स्टेट बोर्ड मधला प्रश्न आहे बरं का, डायरेक्टली. आणि पुढचा प्रश्न काय आलाय आता, महाराष्ट्राचा क्रमांक कितवा लागतोय, म्हणजे सेंद्रिय शेती हा साचा आहे, त्याच्या अवतीभोवती प्रश्न फिरतायत. मग अजून जर मला करंट मध्ये काही वाचायला मिळाले सेंद्रिय शेतीबद्दल, मी लगेच लिंक करणार आहे. किंवा नॅशनल मिशन ऑन नॅचरल फार्मिंग रिसेंटली लॉन्च केलेलं, लगेच माझ्या लक्षात आलं पाहिजे की अरे पुढचा प्रश्न इथं असू शकतो. गेटिंग इट? नेक्स्ट काय, केंद्र आणि राज्याचा अर्थसंकल्प. हे 2 मुद्दे अत्यंत महत्वाचे. सामाजिक विकासाच्या विविध शासकीय योजना, गव्हर्नमेंट स्कीम्स, इतक्या साऱ्या योजना, नवीन योजना, जुन्या योजना, सगळ्या योजना व्यवस्थित करणं गरजेचं आहे. इकॉनॉमीशी रिलेटेड करंट अफेअर्स, ज्याचा उल्लेख मगाशी स्टॅटिक डायनॅमिक मध्ये केलेला होता. विविध आर्थिक निर्देशांक. सो वेगवेगळे जे रिपोर्ट्स आहेत आणि इंडायसेस आहेत, याच्यामध्ये स्पेशली भारताचा क्रमांक जिथं सुधारलाय तिथं प्रश्न विचारण्याची प्रोबॅबिलिटी जास्त आहे. मग आतापर्यंत काय येत होतं, भारताचा क्रमांक कितवा. आता काय लक्षात घ्यायचंय, भारताचा या वर्षीचा क्रमांक कितवा, मागच्या वर्षी कितवा होता, भारताच्या शेजारील राष्ट्रात जर कोण चांगलं परफॉर्म करत असेल तर ते लक्षात ठेवायचंय. टॉपची 3 राष्ट्र लक्षात ठेवायची आहेत, बॉटमची 3 राष्ट्र लक्षात ठेवायची आहेत, आणि सर्वात महत्वाचं तो निर्देशांक कुठल्या पॅरामीटर वरती काढला जातो, हा पॅरामीटर पण लक्षात ठेवायचा. गेटिंग माय पॉइंट? त्याच्यानंतर नवीन आर्थिक धोरण, कायदे सुधारणा, या सगळ्या गोष्टी, तर त्याच्यावरती पण फोकस करणं गरजेचं आहे. नेक्स्ट, शैक्षणिक घडामोडी. बघा आता हा एस्पेशली NEP 2020 लागू केल्यानंतर ह्याला जास्त महत्व प्राप्त झालेलं आहे. म्हणजे आता काहीतरी अपार ID तुम्ही ऐकलं असेल, अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट ऐकलं असेल, ई बोर्ड ऑफ स्टडीज तुम्ही त्या ठिकाणी ऐकलं असेल, निष्ठा नावाचं पोर्टल तुम्ही ऐकलेलं असेल, किंवा NCERT अमेझॉन बरोबर एक सामंजस्य करार केलेला आहे ऍक्सेसिबल एज्युकेशन आणि अफोर्डेबल एज्युकेशनच्या दृष्टिकोनातून. NCERTची पुस्तकं ही भारतातल्या कुठल्याही भागामध्ये त्याची जी रिअल प्राइस आहे, म्हणजे त्याच्यावरती समजा किंमत 70 रुपये असेल तर 70 रुपये विदाउट एनी डिलिव्हरी चार्जेस अमेझॉन पोहोचवणार आहे. आणि त्याच्यासाठी 30 लाख पुस्तकांची, नव्या पुस्तकांची निर्मिती NCERT करणार आहे. मग ह्या अशा काही गोष्टी असतील, शैक्षणिक धोरणात होणारे बदल, आणि त्या बदलाच्या अनुषंगानं मी असं म्हणेन दृश्य स्वरूपामध्ये तुम्हाला जी पॉलिसी दिसतीये, पॉलिसी मधले पॉइंट्स तर आहेतच, पण त्याचं इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी स्कीम आली आहे. उदाहरणार्थ दृश्य स्वरूपात ह्याच्यासाठी PM श्री नावाची योजना आली ना, मॉडर्नायझेशन ऑफ स्कूल्स, तर ती योजना, शिक्षणाशी संबंधित विविध योजना,
याही इम्पॉर्टंट आहे. मग वसतिगृह असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या स्कॉलरशिप असतील, मग प्राथमिक शिक्षण असेल, माध्यमिक शिक्षण असेल किंवा उच्च शिक्षण असेल, यातलं सगळं माहिती तंत्रज्ञानाच्या साह्यानं घेतले जाणारे विविध शैक्षणिक पुढाकार. अलीकडे हा एक एरिया ऍड झालेला आहे ना, वेगवेगळ्या प्रकारचे ऍप्स, पोर्टल्स सगळ्याच बाबतीमध्ये. म्हणजे मेड बी पोलीस डिपार्टमेंटचं ऍप असेल, पोर्टल असेल तर त्याच्यावरती पण प्रश्न आहे, एज्युकेशन डिपार्टमेंटचा असेल तर त्याच्यावरती पण प्रश्न आहे, न्यायालयाच्या बाबतीमध्ये असेल तर त्याच्यावरती पण प्रश्न आहे. सो हे सगळं या ठिकाणी विचारात घेतलं जातं किंवा आपल्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे. राईट. सो तेही कुठेतरी लक्षात घेणं तेवढंच गरजेचं त्या ठिकाणी ठरतं. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती होणारे प्रसिद्ध शैक्षणिक अहवाल आणि त्यामध्ये भारतातल्या त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या संस्था, त्यांचं स्थान किती आहे. पहिल्या 100 मध्ये जगातल्या विद्यापीठात भारतातलं किती विद्यापीठ आहेत आणि परत त्याच्यामध्ये महाराष्ट्रातलं कुठलं विद्यापीठ आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा कितवा क्रमांक आहे. टाइम्सचा हायर एज्युकेशनचा अहवाल आहे तर त्याच्यामध्ये काय आहे. क्यूएसचं युनिव्हर्सिटी रँकिंग आहे तर त्याच्यामध्ये काय आहे. ह्या सेम लाईनवरती प्रश्न विचारले जात आहेत. किंवा बऱ्याचदा असं होतंय की IITs बाहेरच्या देशामध्ये कॅम्पस स्वतःची काढतायत तर ते काय आहे, तर त्याच्यावरती विचारला जाणारा क्वेश्चन. नेक्स्ट, विज्ञान तंत्रज्ञान संरक्षण सुरक्षा. बघा, विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये भारताद्वारे केली जाणारी प्रगती किंवा नवे शोध काय लागत असतील तर ते भारताद्वारे प्रक्षेपित केले जाणारे उपग्रह, म्हणजेच थोडक्यात काय, इस्रोची वेगवेगळी मिशन्स खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. या उपग्रहाच्या बाबतीमध्ये कधी लॉन्चिंग केलं, कुठून लॉन्चिंग केलं, किती वजनाचा उपग्रह आहे, उपग्रहाचा उद्देश काय आहे, उपग्रह पृथ्वीपासून किती किलोमीटर कक्षेमध्ये लॉन्च करण्यात आलेला आहे. राईट. आणि त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे इतर देशांचे उपग्रह जर लॉन्च झालेले असतील तर त्याच्याबाबत काय आहे, त्याच्यासाठी प्रक्षेपक किंवा लॉन्चिंग व्हेकल कुठलं वापरलेलं आहे. तुम्ही PSLV C56, C59 असं ऐकता ना, तर ते सगळं. विविध क्षेपणास्त्र, नौदलात नव्याने समाविष्ट होणाऱ्या भारतीय बनावटीच्या युद्ध नौका, पाणबुड्या, गस्ती नौका, सगळं बघायचंय. हवाई दलात होणारी प्रगती, राफेल, स्वदेशी बनावटीचे हेलिकॉप्टर. आता रिसेंटली परत मरीन राफेलच्या बाबतीमध्ये आपला करार झालेला आहे ना, सामंजस्य करार. आता इथं आपल्याला असं लक्षात येईल की एस्पेशली 2015 नंतर मेक इन इंडिया चालू झालं आणि मेक इन इंडिया इन डिफेन्स चालू झालं. आणि परत याची जागा जी आहे तर ती कशाने घेतली, आत्मनिर्भर भारत. आणि म्हणून तुम्ही बऱ्याचदा हे ऐकत असाल, संपूर्णतः भारतीय बनावटीची युद्धनौका, संपूर्णतः भारतीय बनावटीचं क्षेपणास्त्र किंवा भारतामध्ये त्याचं प्रोडक्शन चालू झाले. आतापर्यंत काय होत होतं, त्या देशाला सांगितलं की तुम्ही काय करा, राफेल डायरेक्ट पाठवा. आता आपण काय म्हणतोय, एखादं क्षेपणास्त्र विकास करायचं तर जॉईंटलीच करू, पण त्याचा एक कारखाना आपल्या इथे घेऊ. गेटिंग इट. सो भारत पाकिस्तान वॉर नंतर ते योगीजींचा फोटो व्हायरल झालेला होता ना, की आता UP मध्ये काय होतंय, ब्राह्मोसचं प्रोडक्शन जे आहे तर ते केलं जाणार आहे. गेटिंग माय पॉइंट. सो अशा काही गोष्टी याच्यावरती सातत्यानं प्रश्न येत आहेत. 2015 नंतर तर हे प्रमाण जास्त वाढलेलं आहे, हे लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. भारत आणि इतर देशांमध्ये होणारे युद्ध सराव, 2016 नंतर युद्ध सराव ॲग्रेसिव्हली विचारले जाऊ लागले. डिप्लोमसीचे वेगवेगळे प्रकार आहेत, त्याच्यामध्ये जसं बिझनेस डेलिगेशन वगैरे जात आहे तर त्या पद्धतीने एक गोष्ट अजून ऍड झाली, ती म्हणजे मिलिटरी एक्सरसाइजच्या माध्यमातून दोन देशांमध्ये संबंध जे आहेत तर ते मजबूत करायचे. दोन देशाची इंटरऑपरेबिलिटी, काउंटर टेररिझम ऍक्टिव्हिटीज किंवा डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये कसं एकमेकांची आर्मी एकमेकांना मदत करेल, नेव्ही मदत करेल, एअरफोर्स मदत करेल, त्यासाठी हे युद्ध सराव आहेत. आयोगाचा अलीकडचा आवडता एरिया आहे, त्यामुळे हे पण महत्वाचं आहे. आणि जैव तंत्रज्ञानामध्ये जी काही प्रगती होतीये तर ती प्रगती आपण इथं लक्षात घेऊ शकतो. त्याच्यात करंट कॉन्टेक्स्टमध्ये काय आहे. आरोग्य आणि पोषण आहार, आरोग्य आणि आहाराशी संबंधित केंद्र आणि राज्य या दोघांच्या पण वेगवेगळ्या योजना. अनेकदा न्यूट्रिशन रिलेटेड काय असेल, इम्युनायझेशन रिलेटेड काय असेल तर त्याच्यावरती बरेच प्रश्न स्कीम्सवरती विचारलेले आहेत. उदाहरणार्थ MPSCची आवडती योजना डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजना. राईट. गर्भवती स्त्रिया आणि स्तनदा माता यांना पूरक पोषण आहार मिळावा यासाठी काम करते.
मग याचा उद्देश काय असतो? अर्भक मृत्यू, माता मृत्यू कमी करणं, गर्भवती स्त्री आणि स्तनदा माता यांना सपोर्ट करणं. उदाहरणार्थ रिसेंटलीच काय झालेलं आहे, WHO न भारताला एक प्रमाणपत्र दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये भारतानं 2030 पर्यंत जे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल होतं मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेटच्या बाबतीमध्ये की 70 पेक्षा कमी करणं माता मृत्यू दर, तर ते ऑलरेडी आत्ताच अचीव्ह केलेलं आहे 2025 मध्ये. सो ह्या अशा ज्या काही अचिव्हमेंट्स आहेत त्याच्यावरती प्रश्न. दुर्धर आजारांच्या निर्मूलनासाठी राबवले जाणारे कार्यक्रम, आरोग्याशी संबंधित अहवाल, निर्देशांक इत्यादी आत्ताच लक्षात ठेवायचं. टीबी वरती एकतरी क्वेश्चन येणार आहे, कारण ॲग्रेसिव्हली आपण टीबी वरती काम करतोय. भारताचं टीबी निर्मूलनाचं टार्गेट 2025 आहे, त्यामुळे टीबी वरती प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर बघा भूगोल, पर्यावरण आणि कृषी यातल्या बऱ्याच गोष्टी ज्या आहेत तर त्या आपण मगाशी स्टॅटिक डायनेमिक मध्ये डिस्कस केल्या, पण तरी पण एकदा रिवाइज करतो. बघा भौगोलिक चालू घडामोडी, उदाहरणार्थ भूकंप, ज्वालामुखी उद्रेक, चक्रीवादळ, सुनामी. हा चक्रीवादळ एक मुद्दा राहिला. चक्रीवादळ जी हिंदी महासागरामध्ये येत आहेत. त्याच्यानंतर त्या चक्रीवादळांना दिली जाणारी नावं, अगड बगड जोड्या लावा अलीकडं विचारला जायला लागलाय का? कारण 2020 नंतर असं 2018 पासून असं होतंय की दरवर्षी एक चक्रीवादळ अरबी समुद्राला धडकते आणि त्याची सिव्हिअरिटी जी आहे तर ती जास्त आहे. आधी बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ यायची, अरबी समुद्रात येत नव्हती, पण आता ड्यू टू क्लायमेट चेंज ही फ्रिक्वेन्सी पण वाढलेली आहे. चालू घडामोडीत घडणाऱ्या विविध पर्यावरणीय घटना आणि त्यांचा अभ्यासक्रमाशी असणारा संबंध, कृषी संलग्नित चालू घडामोडी. नेक्स्ट चर्चित व्यक्ती, निवड आणि नियुक्ती. बघा समकालीन कालखंडामध्ये चर्चेत असणाऱ्या व्यक्ती कुठल्या तरी गोष्टीमुळे चर्चेत आलेल्या आहे. त्यानंतर बघा आंतरराष्ट्रीय स्तरावरती भारतीय अथवा भारतीय वंशाच्या व्यक्तींची विविध पदांवरती होणारी निवड. मग अगदी आपण असं म्हणूयात की डोनाल्ड ट्रम्प यांच्या ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये असणाऱ्या भारतीय वंशाच्या व्यक्ती, JD व्हान्स यांच्या पत्नी ह्या भारतीय वंशाच्या आहेत, उषा चिलुकुरी व्हान्स, तर तेही लक्षात त्या ठिकाणी ठेवायचंय. ब्रिटनमध्ये वगैरे कोण भारतीय असेल तर ते पण लक्षात ठेवायचे, म्हणजे भारतीय कुठल्या तरी पदावर असतील तर तेही लक्षात ठेवायचंय. तर तो एक मुद्दा आहे. विविध घटनात्मक आणि बिगर घटनात्मक संस्था किंवा आयोग यांच्यावर होणारी व्यक्तींची नियुक्ती. फॉर एक्झाम्पल चीफ जस्टिस ऑफ इंडिया बदलले, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश त्या ठिकाणी बदललेले आहेत, राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष त्या ठिकाणी बदललेले आहेत, राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष त्या ठिकाणी बदललेले आहेत. तर अशा मुद्द्यांवरती प्रश्न हे करत असताना दोन गोष्टी अजून एक्सटेंड करायच्या. फक्त ती व्यक्ती, फक्त असं नाही CJI कोण आहे आणि कितवे आहेत हे नाही पाठ करायचं, त्याच्याबरोबर भूषण गवई सरांबद्दल पण ह्याच्या आधी त्यांनी भूषवलेली पदं कुठली आहेत, कुठल्या कुठल्या उच्च न्यायालयामध्ये ते मुख्य न्यायाधीश होते किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये काय त्यांचा रोल राहिलेला आहे, कुठले महत्त्वाचे खटले आहेत हेही बघायचंय. आणि दुसरी गोष्ट, जे घटनात्मक पद तुम्ही बघताय तर त्या घटनात्मक पदाबद्दलच्या तरतुदी, त्या पदावरती विराजमान होण्यासाठी व्यक्तीच्या पात्रता हेही बघितलं पाहिजे. राईट, याला म्हटलं जातं बॅक लिंकिंग विथ द स्टॅटिक GS. गेटिंग इट? नव्यानं निर्माण करण्यात येणाऱ्या संस्था आणि त्यावर होणारी विविध व्यक्तींची नियुक्ती. नवीन काही पदं निर्माण केली जातात, नवीन काही संस्था निर्माण केल्या जातात आणि त्याच्यावर व्यक्तींची होणारी नियुक्ती हे लक्षात ठेवायचंय. पुरस्कार बघा, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरचे महत्त्वाचे पुरस्कार. राईट, आता हे पुरस्काराचं बायफिकेशन तुम्ही असं पण करू शकता, क्रीडा क्षेत्रातले, साहित्य क्षेत्रातले, मूवी क्षेत्रातले पुरस्कार. राईट, पण आता आंतरराष्ट्रीय स्तरावर विचार केला तर रॅमन मॅग्सेसे महत्त्वाचं आहे, नोबेल महत्त्वाचा आहे, ऑस्कर पुरस्कार त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे. राईट, किंवा कुठल्या तरी भारतीय व्यक्तीला मिळाला तर तो पुरस्कार त्या वर्षी महत्त्वाचा त्या ठिकाणी ठरतो. त्याच्यानंतर राष्ट्रीय स्तरावरचे मग भारतरत्न आहे, पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री आहे, किंवा शौर्य पुरस्कार वेगवेगळे आहेत, किंवा क्रीडा क्षेत्रातले जे खेलरत्न असेल, किंवा अर्जुन पुरस्कार असेल, अर्जुन जीवन गौरव पुरस्कार असेल, द्रोणाचार्य अवॉर्ड असेल, महाराष्ट्राचा विचार केला तर शिवछत्रपती अवॉर्ड असेल तर तो महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार महत्त्वाचा त्या ठिकाणी आहे. राईट, सो असे पुरस्कार आंतरराष्ट्रीय स्तरावरचे भारतीय व्यक्तींना जाहीर झाल्याने चर्चेत येणारे पुरस्कार दरवर्षी महत्त्वाचे नाहीत, पण भारतीय व्यक्तीला मिळालाय ना तो पुरस्कार व्यवस्थित करायचा. राईट, सो असे वेगवेगळ्या क्षेत्रातले पुरस्कार. आता इथं फॅक्च्युअली जाऊ नका फक्त पुरस्कार आणि पुरस्कार प्राप्त व्यक्ती, नो, त्याचं कंट्रीब्युशन पण बघा. राईट,
कंट्रीब्युशन इन द सेन्स काय, आता एखादा पुरस्कार जर एखाद्या भारतीय व्यक्तीला प्रदान करण्यात आला तर ती भारतीय व्यक्ती कुठल्या क्षेत्रामध्ये काम करते तर ते पण बघा. उदाहरणार्थ पद्म पुरस्काराच्या बाबतीमध्ये ते काय विचारतात, काय आहे म्हणजे त्यांचा ट्रेंड. 1. पद्म पुरस्कार प्राप्त महाराष्ट्रीयन व्यक्ती. 2. पद्म पुरस्कार प्राप्त अनिवासी भारतीय व्यक्ती. 3. पद्म पुरस्कार मरणोत्तर पद्म पुरस्कार प्राप्त व्यक्ती. 4. पद्म पुरस्कार प्राप्त महिला. आणि 5. महाराष्ट्रातले जे पद्म पुरस्कार विजेते आहेत अ गटामध्ये त्या व्यक्ती, ब गटामध्ये त्यांचं कार्यक्षेत्र. जोड्याला वाला प्रश्न. गेटिंग इट. ह्याच्या बाहेर प्रश्न नाही गेलेला. क्रीडा घडामोडी बघा, आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर घडणाऱ्या क्रीडा घडामोडी. मी पुन्हा एकदा सांगतोय, अजूनपर्यंतच्या परीक्षेमध्ये त्यांनी ऑलिम्पिक आणि पॅराऑलिम्पिक या 2 मुद्द्यांवरती प्रश्न जास्त विचारलेले त्या ठिकाणी नाहीयेत. आलेत, तुरळक आलेत प्रश्न, पण जेवढ्या अग्रेसिव्हली यायला पाहिजेत तेवढ्या आलेल्या नाहीयेत. माझं असं म्हणणं आहे की पॅराऑलिम्पिक पण आपल्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे. सांघिक आणि वैयक्तिक पातळीवरती खेळाडूंची कामगिरी. फॉर एक्झाम्पल आता तुम्ही जर बघाल तर बुद्धिबळामध्ये आपल्याला खूप चांगलं यश मिळते ना, सो त्या कंटेक्स्टमध्ये विचारला जाणारा प्रश्न. महत्वाच्या क्रीडा स्पर्धा आणि त्यांचे निकाल, एशियन गेम्स वगैरे स्पेशली, तर त्याच्याबद्दल विचारलं जाऊ शकतंय. निधन वार्ता बघा, आता निधन वार्ता जेव्हा होतीये तर तेव्हा त्या व्यक्तीचं कंट्रीब्युशन ज्या फील्डमध्ये, त्या फील्डबद्दल माहिती. फील्ड इन द सेन्स त्याच्यामध्ये काय काय माइलस्टोन अचीव्ह केलेले. दुसरी गोष्ट त्या व्यक्तीला मिळालेले पुरस्कार, जसा रतन टाटा यांच्या पुरस्कारांवरती आता प्रश्न फॉर्मॅट झालेला होता आणि MS स्वामीनाथन यांचं कंट्रीब्युशन प्लस पुरस्कार याच्यावरती प्रश्न फॉर्मॅट झालेला होता. त्याच्यानंतर बघा व्यक्तीचे विशिष्ट क्षेत्रासाठी असणारे योगदान, प्राप्त पुरस्कार, लिखित पुस्तकं, चरित्र किंवा आत्मचरित्र. हे पण महत्वाचं आहे बरं का. त्यांनी लिहिलेलं असेल तर ते नाव काय त्याचं, दुसऱ्यानं लिहिलेलं असेल तर त्याचं नाव काय, किंवा त्या व्यक्तीचं पण नाव काय ज्यानं लिहिलंय त्या. राईट, पुस्तकाचं नाव आणि व्यक्तीचं नाव दोन्ही. प्रथम घडलेल्या घटना. आता ह्या पहिल्या घटना आहेत ना, ह्या कुठल्या विशिष्ट क्षेत्राशी संबंधित नाही, सगळ्या क्षेत्राशी संबंधित आहे. पण जे काही पहिल्यांदाच घडते भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये तर त्याच्यावरती प्रश्न येणार आहे. पहिलं सोलार विलेज मानेची वाडी, प्रश्न त्या ठिकाणी येणार आहे. किंवा भारतामध्ये पहिल्यांदा काहीतरी कोणतरी पॉलिसी डिक्लेअर करते. उदाहरणार्थ आता मी कालच वाचलं, उत्तराखंडने योगा पॉलिसी डिक्लेअर केलेली आणि योगा पॉलिसी डिक्लेअर करणारं उत्तराखंड हे महाराष्ट्रातलं देशातलं पहिलं राज्य आहे. प्रश्न येणार आहे तिथं. बघा तुम्ही हे समजून घ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आधी काही कसं अप्रोच व्हायचंय, लगेच वाचायला वगैरे नंतर सुरुवात करू. आधी कसं वाचायचंय, का वाचायचंय आणि काय वाचायचंय हे कळलं पाहिजे. राईट. त्याच्यानंतर आणि इथं आउटपुट चांगलं असतं बरं का, प्रथम घडणाऱ्या घटना. आता मिसलेनियस, या 12 टॉपिक मध्ये जे कव्हर झालं नाही ते या 13व्या मिसलेनियस टॉपिक मध्ये. मग काय, GK टाइप क्वेश्चन, जनरल नॉलेज. उदाहरणार्थ काय, भीमचा फुल फॉर्म विचारला, DBTचा फुल फॉर्म विचारला, राईट, LPGचा फुल फॉर्म विचारला. आता अजून काहीतरी वेगळ्या मुद्द्यावरती काहीतरी चर्चेत असेल तर त्याचा फुल फॉर्म त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. RTGS IMPS चा फुल फॉर्म विचारलेला होता त्यांनी, तर तशा गोष्टी. नेक्स्ट काय, दिनविशेष. राईट, मग दिनविशेष फक्त दिनविशेष पाठ करायचे का, नाही, थीम पण लक्षात ठेवायचे. आणि एस्पेशली काय लक्षात घ्याल, नव्याने घोषित करण्यात आलेले दिनविशेष याच्यावरती जास्त प्रश्न विचारले जाण्याची प्रोबॅबिलिटी अलीकडे वाढलेली आहे. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय घोषित वर्ष आणि दशक. मिलेट वरती प्रश्न आलाय, तसा कॅमल आणि कॅमेलिड्स पण लक्षात घ्यायचंय. हे वर्ष जे आहे तर ते हिमनदी संवर्धन वर्ष पण लक्षात ठेवायचंय, सहकार वर्ष पण त्या ठिकाणी लक्षात ठेवायचंय 2025. गेटिंग माय पॉइंट. त्यानंतर संमेलन, साहित्य संमेलन, नाट्य संमेलन, व्यसनमुक्ती संमेलन एक्सेट्रा. आणि चर्चेत असलेली पुस्तकं ही मात्र एका वर्षाची नाही, 2-3 वर्षापर्यंतची करून घेतली ती लिस्ट असते वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये, तेवढी जर व्यवस्थित रट्टा मारली तरी काही टेन्शन नाही. आता सर्वात महत्वाचा तुमच्या आवडीचा प्रश्न की सर हे सगळं रामायण महाभारत आम्हाला सांगू नका, आम्हाला फक्त सांगा काय वाचलं पाहिजे किंवा तुम्ही काय देणार आहात का. राईट, ज्याच्यामुळं आम्हाला असं कॉन्फिडन्स जो आहे तर तो येईल. आता मला असं वाटतं की जगाच्या पाठीवरची सगळीच चालू घडामोडीची कंपायलेशन ही चांगली आहे. चालू घडामोडीच्या लेखकाला आता माझा गेल्या जवळपास 10 वर्षाचा एक्सपिरियन्स असं सांगतो की मी चालू घडामोडीचा लेखक म्हणून पुस्तक लिहित असताना मला स्वतःचं डोकं वापरायचा अधिकार आहे का, नाही. मला जे घडलंय तेच लिहायला पाहिजे.
गेटिंग माय पॉइंट. सो कंपायलेशन मध्ये 19-20 सगळ्यांमध्ये सारखेच न्यूज त्या ठिकाणी आहेत, पण त्याच्याकडे बघण्याचा अप्रोच हा महत्वाचा आहे. पहिला सोर्स काय, वर्तमानपत्र वाचा. कुठलं वाचलं पाहिजे, लोकसत्ता किंवा मटा यापैकी कुठलंही एक, किंवा तुम्ही म्हणत असाल सर आमच्या इकडे सकाळी येतो, वाचा, काय हरकत नाही. सगळे न्यूजपेपर चांगले आहेत, फक्त न्यूजपेपर वाचत असताना त्याच्यात हे 13 उपघटक शोधले पाहिजेत. पाहिजे तर न्यूजपेपर रीड कसा करायचा ह्याच्यावरती पण मी एक लेक्चर त्या ठिकाणी घेईन. गेटिंग इट. सो अर्थसंकल्प का बरं, आउटपुट जास्त आहे ना ह्याच्यात, महाराष्ट्र आणि भारताचा अर्थसंकल्प. म्हणजे एका वर्षाचा केला तर किमान 5 प्रश्नांची तयारी तर हिथं गॅरंटेड होणार, एवढं तर मी सांगू शकतो. कारण तुम्ही काय फक्त एकच एक्झाम देत नसता, 3-4 एक्झाम देत असता, त्याचा फायदा होणार. महाराष्ट्राची आर्थिक पाहणी अहवाल, मी असं म्हणेन की हे सिलेक्टिव्ह करायचंय. सिलेक्टिव्ह इन द सेन्स काय, सगळं 350 पानाचं डॉक्युमेंट वाचायचंय का, अजिबात नाही. जे जे विचारलं जाते, जसं की सेंद्रिय शेतीमध्ये महाराष्ट्राचा वाटा किती, तसं अजून कशात तरी बघा, हरितगृह वायूंच्या उत्सर्जनामध्ये महाराष्ट्राचं कंट्रीब्युशन किती, असं काही असेल तिथं तर ते बघणं गरजेचं आहे. लोकराज्य नावाचं मॅगझिन, राईट, जनरली रिकमेंड केलं जातं. आजकाल काय होते, बऱ्याच पुस्तकांमध्ये त्यातले क्रक्स काढून येतो, तर तोही चालेल. कारण लोकराज्य काय, महाराष्ट्र शासनाचं मुखपत्र आहे. सो शासन जे इनिशिएटिव्ह घेते प्रादेशिक स्तरावरच्या घडामोडींच्या बाबतीमध्ये, ह्याच्यातनं इनपुट मिळतात बरेच. त्याच्यानंतर स्पर्धा परीक्षा क्षेत्रातलं कुठलंही मॅगझिन. मग काही जण म्हणतात की सर आम्ही परिक्रमा फोकस करतो, काही जण म्हणतात की आम्ही अजून दुसरं कुठलं तरी फोकस करतो, राईट, किंवा आपण परिवर्तन तर्फे ज्या नोट्स देणार आहे मंथली बेसिसवरती, तर त्या आहेत. कोणतंही एक वापरू शकता तुम्ही. मग त्याच्यानंतर मग पुढचे प्रकार आहेत, तिमाही, सामाही, इयरबुक. मग हे वाचतोय, ठीक आहे, कुठलंही वाचा, राईट. समजा कोण म्हणाल की आम्ही सिम्प्लिफाईडचं वाचतोय, कोण म्हणाला आम्ही देवा जाधवर सरांचं वाचतोय, कोण म्हणाला आम्ही अजून अभिनवचं वाचतोय, राईट, कोण म्हणाला आम्हाला टू दी पॉइंटचे आपल्या परिवर्तनचे इश्यूज आहेत तर ते आम्ही वाचतोय, हरकत नाही. फक्त माझं म्हणणं आहे ते वाचन करत असताना त्यामध्ये तुमचा अप्रोच हा एक्झाम ओरिएंटेड असला पाहिजे. हे फक्त मला म्हणजे याच्यामध्ये मला जास्त इंटरेस्ट आहे. गेटिंग इट. सो असं सगळं हे अभ्यास साहित्याच्या बाबतीमध्ये आहे. आणि मग अप्रोच होत असताना अशा पद्धतीनं या 13 उपघटकांच्या बेसिसवरती व्हायला पाहिजे. आता कधीपासून चालू घडामोडी कधीपासून फोकस कराव्यात, हा एक मोठा गहन प्रश्न तुमच्या समोर असेल. आता काही जण काय म्हणतील की सर 1.5 वर्षाच्या चालू घडामोडींवरती प्रश्न विचारतायत, 2 वर्षापूर्वीच्या पण घडामोडींवरती प्रश्न विचारतायत, मग 2 वर्ष मागं जावं का? प्रामाणिकपणे मी सांगतो, एवढं लक्षात ठेवण्याची आपल्या ब्रेनची कपॅसिटी नाही. आपली परीक्षा ही फक्त चालू घडामोडीवरती नाही, हेही लक्षात ठेवा. त्यामुळं मला असं वाटतंय की जास्तीत जास्त 1 वर्षापूर्वीच्या चालू घडामोडी ज्या आहेत तर त्या व्यवस्थित करणं गरजेचं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आपण जर राज्यसेवेचा विचार केला, राज्यसेवा पूर्व (2025) तर ती एक्झाम होणार आहे कधी? सप्टेंबर महिन्यामध्ये त्या ठिकाणी होणार आहे, बरोबर. सो सप्टेंबर महिन्यामध्ये होणार आहे, तर त्याच्या आधीचा 1 महिना म्हणजे ऑगस्ट, याच्या आधीच्या नकोत, बरोबर. म्हणजे मला असं वाटतं की जुलै 2024 ते जुलै 2025 आयडियली एवढं तरी बेसिक करणं आपण गरजेचं आहे. याच्यानंतर जे करायचंय तर ते त्या ठिकाणी नंतर बघूयात. पण आयडियली एवढं तरी 1 वर्षाचं करंट अफेअर्स जे आहे तर ते करणं गरजेचं आहे. इफ पॉसिबल देन 1 जानेवारी ते 30 जून 2024 ह्याचं क्रक्स स्वरूपात काय असेल तर ते वेल अँड गुड. म्हणजे क्रक्स म्हणजे परत 300 पानं नाही बरं का, काही ह्याच्यातलं रिडक्स करून 100 पेजेस मध्ये काय मिळत असेल आपल्याला
की त्यातलं काही काही महत्वाचं विचारलं जाऊ शकतं, तर त्या केसमध्ये उदाहरणार्थ आता काय 1 जानेवारी ते 30 जून मध्ये मग आयडियली तुम्ही असं म्हणाल की सर लोकसभा इलेक्शनच्या बाबतीमध्ये इथनं इनपुट आपण घेऊ शकतो, तर तेही इम्पॉर्टंट आहे. आणि बाकी सगळं इकडचं 1 वर्ष आयडियली मागे जाण्याचा प्रयत्न करा. त्या बेसिसवरती जेवढं सोडवता येते तेवढं सोडवा. सगळ्या चालू घडामोडी सुटत नाहीत, हे पहिल्यांदा मान्य करा. मी असं म्हणणार नाही 100% सगळं बरोबर येणार. बघा 20 क्वेश्चन असतात ना, 20 क्वेश्चन त्यापैकी साधारणतः 17 ते 18 क्वेश्चन जे आहेत तर ते सोडवता आले पाहिजेत. म्हणजे 2-3 क्वेश्चनचं बफर तर मीच घेऊन चाललेलो आहे की ते काहीतरी वेगळेच असणार आहेत, जे कदाचित कधीच वाचलेले नाहीत. आता युथ सॅट नावाचा उपग्रह कुठल्या 2 देशांचा संयुक्त उपग्रह आहे असा प्रश्न एमपीएससीने आता विचारला ग्रुप बीच्या मेन्सला. 2011 साली लॉन्च केलेला तो उपग्रह आहे. मग हे जरी अनालिसिसचा भाग म्हणून असलं की जॉईंट स्पेस मिशन वरती अलीकडे प्रश्न येत आहेत, पण 2011चं तुमच्या नाही ना लक्षात, मग तो एक प्रश्न द्या ना सोडून. घानाच्या राष्ट्राध्यक्षांचं नाही वाचलं मी, मला असं वाटलं की ट्रम्प वरती प्रश्न येईल, मग तो प्रश्न नाही आला सोडवता, द्या ना सोडून. द्या ना सोडून म्हणताय सर स्ट्रॅटेजी सांगून. कसं काय? 0 देखील मोठा असतो निगेटिव्ह मार्किंग मध्ये. सो 0.25 निगेटिव्ह होण्यापेक्षा 0 मार्क पडलेले चांगले, म्हणजे अटेम्प्टच नाही केला. नाहीतर करंटच्या बाबतीत काय होतं माहिती का, आउटपुट कमी येतं. का कमी येतं? आपल्याला प्रत्येक प्रश्न हा कौन बनेगा करोडपतीची हॉटसीट वाटतो आणि आपल्याला असं वाटतं की आपण जो तुक्का लावू तर तो बरोबर येणार आहे. त्यामुळे आजच्या लेक्चरमधनं काही शिकला नाही तरी चालेल, एकच गोष्ट शिका की करंटला गेस वर्क करायचं नाहीये, तुक्का लावायचा नाहीये. बऱ्याचदा असं होतं की आपण जो तुक्का लावतो तो चुकीचा पडतो. फेमस एक क्वेश्चन सांगतो एमपीएससीने विचारलेला, जननी सेवा कार्यक्रम खालीलपैकी कोणत्या मंत्रालयानं सुरू केलेला आहे? ऑप्शन होते महिला बालविकास मंत्रालय, आरोग्य मंत्रालय, त्याच्यानंतर शिक्षण मंत्रालय आणि त्याच्यानंतर चौथा ऑप्शन होता रेल्वे मंत्रालय. प्रोबॅबल वाटलं काय लोकांना आरोग्य कुटुंब कल्याण किंवा महिला बाल कल्याण, जननी सेवा, जननी सुरक्षा योजना आठवली. उत्तर काय आलं आयोगाचं? रेल्वे मंत्रालय. का बरं? रेल्वेनं ज्या स्तनदा माता आहेत तर त्यांच्यासाठी जर ऑन बोर्ड बेबी ट्रॅव्हल करत असेल रेल्वेमधून तर मोफत गरम दूध देण्याची योजना डिक्लेअर केली. आजकाल महाराष्ट्रामध्ये जे हिरकणी कक्ष दिसतात तुम्हाला प्रत्येक बस स्टेशनवरती, बस स्टँडवरती, तर तसे एक इनिशिएटिव्ह जे आहे तर ते रेल्वे मंत्रालयानं घेतलेलं होतं की प्रत्येक स्टेशनला स्तनपान कक्ष स्थापन केलेले होते, सो दॅट फिडिंग जे आहे तर ते त्या नवजात बालकांना किंवा अर्भकांना त्या ठिकाणी करता येऊ शकेल. का? कारण आपण म्हणतोय की 6 महिन्यापर्यंत मातेचं दूध हे पूर्णान्न आहे ना, त्या बालकाची रोग प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी, त्याच्या न्यूट्रिशनसाठी ते इम्पॉर्टंट आहे, म्हणून हे स्थापन केलेलं. आणि तो जननी सेवा कार्यक्रम होता कुणाचा? रेल्वे मंत्रालयाचा. गेसवर्क करणारी जनता आयदर महिला बाल कल्याण लिहून आली और आरोग्य कुटुंब कल्याण लिहून आली आणि स्वतःचं नुकसान करून आली. समजून घ्या. म्हणून म्हटलं की गेसवर्क करायचं नाही. 17 किंवा 18 अटेम्प्ट करतोय तर ह्यापैकी मी असं म्हणेन 14 किंवा 15 बरोबर आले पाहिजे. राईट. 3 प्रश्नांचा अजून बफर मी घेऊन चालतोय, कारण एवढं सगळं केलं तरी कधी कधी सिली मिस्टेक होतात, एक्साइटमेंट लेवल हाय होती, प्रश्न चुकून येतो आपला. मी टीचिंग करताना सांगतो बरोबर इथं काय आपण गेसवर्क करणार आहे, कसं चुकू शकतो वगैरे वगैरे. आता मला सांगा वर्स्ट केस मध्ये 14 प्रश्न बरोबर आले माझे बघा, आणि मी 18 अटेम्प्ट केलेले, 4 चुकले, 1:4 निगेटिव्ह मार्किंग आहे. माझं ओव्हरऑल आउटपुट किती आलं? 26 मार्कांचं आलं, जे की खूप चांगलं आउटपुट आहे असं मला वाटतंय. 40 पैकी 26 मार्क पडणं. राईट. बल्कमध्ये मार्क तर पडणार नाहीत हे लक्षात ठेवा. हा 18 प्रश्न अटेम्प्ट केलेले त्यापैकी 15 बरोबर आले. किती आउटपुट आलं? माझं जवळपास 15.25 प्रश्नांचं आउटपुट आलं. म्हणजे मला 30 मार्क जे आहे तर ते माझ्या हक्काचे मिळाले. दॅट इज ऑल्सो गुड आउटपुट. पण मी मिनिमम घेऊन चालतोय की मॅक्सिमम क्वेश्चन अटेम्प्ट केलेले घेऊन चालतोय आणि मिनिमम क्वेश्चन बरोबर आलेले चालतोय घेऊन. आणि 2 क्वेश्चन तर मी काय घेतलेले अटेम्प्टच केलेले नाही.
म्हणजे ओव्हरऑल मी 5 प्रश्न निगेटिव्ह मध्ये घेऊन चालतोय, इथले 3 आणि इथले 2, 5 प्रश्न, तरी माझा आउटपुट किती येणार आहे? 13 प्रश्नांचं येणार आहे. सो असं कॅल्क्युलेटेड राहणं मला असं वाटतंय महत्वाचं त्या ठिकाणी आहे. राईट. सो इन जनरल ही होती राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून करंट अफेअर्सची आपली स्ट्रॅटेजी, ज्याच्यावरती सविस्तर स्वरूपात आपण चर्चा केली. अर्थात समोर आलेल्या न्यूज, त्याच्या माध्यमातून त्याचे प्रोटोटाइप्स, मागच्या PYQशी बॅकलिंकिंग, याच्या माध्यमातून अजून चांगलं अंडरस्टँडिंग जे आहे तर ते आपलं वाढेल आणि ते ड्युरिंग लेक्चर्स आपण त्या ठिकाणी करूयातच. आपली आरंभ नावाची एक बॅच राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून चालू होतीये. त्याच्याविषयीची माहिती हवी असल्यास तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वेगवेगळे नंबर्स आहेत, वेगवेगळ्या लिंक्स आहेत, तर त्याच्या थ्रू तुम्ही ती माहिती घेऊ शकता. आपल्या यूट्यूब चॅनलवरती त्याच्याविषयीचे सेशन्स आहेत, तर ते सेशन्स, डेमो सेशन्स पण त्या ठिकाणी अटेंड करू शकता. आणि एकंदरीतच प्रिलिमचा तुमचा रिझल्ट सिक्युअर करण्याच्या दृष्टिकोनातून ही बॅच जी आहे तर ती जॉईन करू शकता. या व्यतिरिक्त तुम्हाला आजच्या सेशनमध्ये काही शंका असेल किंवा या व्यतिरिक्त अजून चालू घडामोडी रिलेटेड काय तुम्हाला अपेक्षित आहे कंटेंट, तर त्याच्याबद्दल कमेंट करून त्या ठिकाणी सांगू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि त्या ठिकाणी सबस्क्राईब करायला विसरू नका. सो लास्टली थँक्यू व्हेरी मच. पुढच्या सेशनमध्ये भेटूयात अशाच प्रकारच्या चालू घडामोडीच्या क्वालिटी कंटेंट ॲनालिसिससह आपल्या परिवर्तन कॉम्पिटिटिव्ह फोरमच्या प्लॅटफॉर्मवरती. तोपर्यंत धन्यवाद, जय हिंद आणि बाय बाय.